प्रकरण आता पहिले खतम करू आपण आणि दुपारून लोकसंख्या, खनिज संपदा आणि वाहतूक हे 3 प्रकरणं खतम करायचे आपल्याला. ठीक आहे. आणि उरलेले मग मृदा, वनस्पती जे टॉपिक राहतील ते टॉपिक मग भारताचं, महाराष्ट्राचं हे आपलं फास्ट ट्रॅक झाला आपण कंप्लीट करायचा प्रयत्न करू ते लगेच. त्यामुळे त्याच्याबद्दल निश्चिंत राहा की बाबा सगळं होऊनही लागलं, सगळं क्लिअर करून देतो मी. झालंय. चला, महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये पहिलं प्रकरण ही इथं आहेत बघा. प्रश्नाच्या हिशोबाने जाऊ आपण, त्या हिशोबानाच आता पुढे जायचं आहे आपल्याला. हे बघा, पहिला प्रश्न येतो, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार टिंबटिंब इथपर्यंत आहे. आता सरळ याचं उत्तर तर आपल्याला माहीतच आहे, पण या अगोदर आपल्याला परत मुद्द्याकडे यायचं आहे बघा. आता या ठिकाणी पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की हे विषुववृत्त आहे आणि विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आपण येतोय. आणि भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की भारत हा 8 अक्षीवृत्तापासून सुरुवात होतो उत्तरेकडच्या ते 37 उत्तरपर्यंत भारत येतो असतो. आणि भारतामध्ये महाराष्ट्र आहे, मग या ठिकाणी महाराष्ट्र येतो असतो बघा. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 15 अंश उत्तरेपासून ते जवळपास 22 अंश उत्तरेपर्यंत महाराष्ट्र येतो असतो. कालचा जो प्रश्न तुम्हाला घेतला होता इथं या डायरेक्शनने विचारलं होतं मागच्या वेळेस की खालीलपैकी कोणत्या अक्षीवृत्तावर महाराष्ट्र आहे, आणि खाली पर्याय कसे दिले होते? पर्याय दिले होते 18, ठीक आहे, त्याच्यानंतर 24, त्याच्यानंतर 26, त्याच्यानंतर 30 असे खाली पर्याय दिले होते. मग आता 15 ते 22च्या दरम्यान जेवढे तेवढे महाराष्ट्रातून जातील बघा. ठीक आहे, म्हणजे यातलं कुठलं येईल उत्तर? मग 18. म्हणजे 16 येईल, 17 येईल, 18 येईल, 19 येईल, 20, 21, 22 ही सगळे येतील. तर असं नुसतं पाठ करून ठेवू नका की 15 पासून ते 22 पर्यंत आहे. पाठ केलं तर मग हे 15 दिसणार नाही, 22 दिसणार नाही तुम्हाला, आणि मग गोंधळ व्हायला लागेल बघा. तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेत चला, कारण ते मुद्दे बेसिकवरती विचारणं चालू आहे. आणि बेसिक म्हणजे त्यांना म्हणायचं हे की तुम्हाला हे बऱ्यापैकी माहिती आहेत का. तर 15 ते 22 आणि दोन्ही पण उत्तर गोलार्धातले, कारण भारत हा उत्तर गोलार्धात येतो. हे अक्षीवृत्तीय स्थान आहे. रेखावृत्तीय स्थान लक्षात घ्यायचं 72 अंश पूर्व रेखावृत्त, कारण आपण पूर्व गोलार्धात आहे, ते 80 अंश पूर्व रेखावृत्त आहे. या 2 रेखावृत्त दरम्यान आहे. मग ह्या 2 रेखावृत्त दरम्यान जेवढे रेखावृत्त येतील ते महाराष्ट्रातून जातील बघा. मग 72, 73, 74, 75, 76, 77, 80 पर्यंत. याच्यावर काय लक्षात घ्यायचं की बघा या ठिकाणी हे 72 या ठिकाणी, आणि एकदम या ठिकाणी जर बघितलं तर 80 येत आहे. याच्यामध्ये हे लक्षात घ्यायचं की जे इकडचं 80 असेल तर इथं अगोदर सूर्य उजाडणार आहे, नंतर 79, या हिशोबाने इकडे बघत चालायचं. त्याचबरोबर हे लक्षात असू द्या 2 रेखावृत्त दरम्यान जवळपास 100 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजेच 72 ते 80 या हिशोबाने जर बघितलं तर 8 रेखावृत्तीय विस्तार आहे. याचा अर्थ 800 किलोमीटर अंतर आहे. ठीक आहे. आणि अक्षीवृत्तीय स्थान जर बघितलं तर 15 अक्षीवृत्तापासून सुरुवात होते ते 22 पर्यंत. किती जातात? 15 ते 22, 7. याचा अर्थ हे लांबी 700 किलोमीटर आहे. साधं आहे, कारण 2 अक्षीवृत्तामध्ये सरासरी 100 किलोमीटर अंतर धरा आणि 2 रेखावृत्तामध्ये सरासरी 100. तर ह्या हिशोबानं रेखावृत्त 8 जातात. याचा अर्थ 800 किलोमीटर लांबी पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर आहे. आणि किनारपट्टी आपल्याला माहिती आहे 720 किलोमीटर आहे. ही झिगझॅग किनारपट्टी आहे म्हणून 720 आहे, पण सरळ जर पकडली अशी तर 560 किलोमीटर येईल. ठीक आहे, पण इतकं सरळ असं कोणी विचारणार नाही, कारण त्यांना माहिती त्याला प्रूफ लागेल. आणखी त्याला प्रूफ काही नाही, गव्हर्नमेंटनं जे सांगितलं त्या हिशोबाने एवढेच प्रूफ येतं आपल्याकडं. तर या पद्धतीने इथं लक्षात ठेवायचं. आणि ही टोटल एरिया तर माहीतच आहे आपल्याला 3,07,713 चौरस किलोमीटर येतो बघा. हा एरिया जो आहे भारताची एकूण एरियाच्या 9.36% आहे. आणि यानुसार आपला भारतामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश खालोखाल 3रा क्रमांक लागतो. आणि याच महाराष्ट्रामध्ये 2011च्या आकडेवारीनुसार 11,72,72,333 एवढी लोकसंख्या राहते बघा. आता 11ची जनगणना आपण बघू शकतो, दुसरं काही आपल्यासमोर पर्याय नाही. आता ही लोकसंख्या भारताची एकूण लोकसंख्येचे ते 9.29% आणि यानुसार आपला भारतात 2रा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेश पहिला आहे जवळपास 19,98,00,000 म्हणजेच 20 कोटी, आणि 2 नंबरला महाराष्ट्र आहे
जवळपास 11.25 कोटी असं लक्षात घ्यायचं. तर ही सामान्य माहिती आपल्या लक्षात आली पाहिजेत बघा. ठीक आहे. हां, मग आता जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे जोवा बघा. रेखावृत्तीय विस्तार किती म्हणतात? याला अंश म्हणायचं, याला मिनटं म्हणायचं. हां, इथं मिनटं टाकलेले आहेत, पण आता मिनटाचं काम पडतं का नाही ते पण बघा. हे बघा कुठून कुठपर्यंत रेखावृत्तीय विस्तार, मग 3 नंबर. याच्यामध्ये यांनी पूर्व एकी, पश्चिम एक, दक्षिण एक, उत्तर एक काही दिलेलं नाही, त्यामुळं इथं बऱ्यापैकी तुमचं ते गोंधळ टाळला जातोय. ठीक आहे. तर उत्तर येतं 3 नंबर. हे बघा, आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं. अक्षीवृत्तीय विस्तारामध्ये 7 अक्षीवृत्ताचं अंतर आहे, रेखावृत्तीय विस्तारामध्ये 8चं आहे. भारताचं सोपं आहे. अक्षीवृत्तीय पण 29 आहे, रेखावृत्तीय पण अंतर 29च आहे. तर महाराष्ट्रात थोडं 7 आणि 8 आहे. झालंय. ठीक आहे. पुढचा प्रश्नाकडे जो, महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झालेली आहे. मग आता कधी झाली? यापैकी नाही येईल. 1 मे 1960ला झालेली आहे. म्हणजे काय पाहिजे होतं उत्तर? 1 मे 1960. आता तुम्ही म्हणसाल आपण सोपी सोपीच घेऊ लागलो. आता हे उत्तरच त्यांचे प्रश्न सोपी सोपी चालू आहे. फक्त मनात संशय आणू नका, एवढा सोपा कसं का आलाय. आणि त्या गडबडीमध्ये मग आपण थोडं इकडं जातो बघा, आणि मग घरी आल्यावर म्हणतो यार काय झालं कडे. तर इथं आता इथून पुढं रोज फक्त 4-5 2-3 दिवसाला कोणा एक पेपर सोल्युशन करा. पेपरमध्ये मार्क्स किती येतात त्याच्यासाठी नका करू. पेपरमध्ये ज्या सिली मिस्टेक्स होतात, सिली मिस्टेक्स म्हणजे गडबडमध्ये 4च्या ऐवजी 3 काळा करून लागले, ह्या ज्या गडबडी ह्या टाळायच्या. कारण ह्या 7-8 दिवसात तुम्ही एवढं जरी काम केलं तर तुमचे 5 मार्क्स बोनस आहे, एवढं लक्षात ठेवा. डायरेक्ट प्रॅक्टिकलमध्ये या, कारण तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये गेल्याशिवाय तुमचा मेंदू काय काम करतो हे तुम्हाला कळणार नाही. असं वाटतं आपल्याला, हो ओके ओके सोपं आहे, काही नाही अवघड असं आहे. हे बाहेर आल्यानंतर येते, पण तिथं प्रेशर खाली उत्तर चुकून जातं. मी मागच बोललो होतं, एका वर्गामध्ये असं भगीरथला असताना 500 मुलांचा हॉल असताना 2 मुलं गडबड करत होते. मी सरळ एकाला उठवलं, उभं राहा म्हटलं, आणि म्हटलं मग 1857 उठाव कोणत्या वर्षी झाला सांगा बरं. बाकीच्यांना सांगितलं अजिबात बोलायचं नाही म्हटलं, आणि मग तो विचार करला कोणत्या वर्षी झाला असेल. म्हणजे त्या प्रेशर खाली उभं केल्यानंतरच त्याच्या डोक्यातून सगळंच क्लिअर झालं. म्हणजे प्रेशर किती असतं मला ते सांगायचं तुम्हाला, की किती सोपा असला प्रश्न तरी ते उत्तर देता येणार नाही. म्हणजे हा प्रश्न म्हणजे बसंती तुम्हारा नाम क्या है असं म्हणण्याचा प्रकार होईल तो. तर सोपे जरी असले तिथं हातात मार्क्स घेऊन टाकणं गरजेचे, पण हे मार्क्स जाणं म्हणजे सरळ सरळ आपण 150-200 मुलाच्या पाठीमागं जाणे, एवढं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग आता या निर्मितीबद्दल तुम्हाला माहितीच आहे. महाराष्ट्राच्या सरळ भारताचा नकाशा लक्षात घ्यायचा बघा. या ठिकाणी आपलं राज्य येतं असतं. ठीक आहे. आता महाराष्ट्राच्या निर्मितीच्या अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजेत की इथं हा हैदराबादकडं हा भाग होता, हा जो का विदर्भाचा भाग होता हा मध्य प्रांताचा भाग होता, हा मध्य प्रांत होता. ठीक आहे. आणि हा उरलेला भाग म्हणजे मुंबई इलाकाचा भाग होता. इंग्रजांच्या कालखंडामध्ये सुरुवातीला महाराष्ट्राचं नाव होतं मुंबई इलाका, नंतर नाव पडतं मुंबई प्रांत, नंतर नाव पडतं मुंबई राज्य बॉम्बे स्टेट, नंतर नाव पडतं द्विभाषिक राज्य, आणि नंतर नाव पडतं महाराष्ट्र राज्य. हा कालखंड येतो 1911 ते 41. हा कालखंड येतो 1941 ते 47. हा कालखंड येतो 47 ते 56. हा कालखंड येतो 1956 ते 60. हा कालखंड 1 मे 1960 पासून आहे. आता हे असं पाहिजे ते. ठीक आहे. आता ह्या आकडेवारीबद्दल वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे येते, याच्याबद्दल आपण काही जास्त भाष्य न करण्यातच भलाई येते. आणि नाहीतरी हा इतिहासाचा मुद्दा आहे, भूगोलाचा मुद्दा होणार नाही. फक्त अगोदर हे होतं, नंतर हे नाव आलं, हे लक्षात घ्यायचं कधी पण. मग आता सुरुवातीला मुंबई इलाका होता. प्रशासकीय विभाग पाडण्याची पद्धत इंग्रजांनीच आणली होती बघा. त्यावेळेस त्यांनी 4 प्रशासकीय विभागांचं मिळून केलं होतं. 4 प्रशासकीय विभागामध्ये हा बेळगावचा भाग, आजही म्हणतो ना बेळगाव, धारवाड, निपाणी आपला भाग आहे, तर हे पहिल्यापासून हा मुंबई इलाक्याचा भाग होता. ही इथले 4 जिल्हे होते इकडचे, यांचं मिळून एक प्रशासकीय विभाग. हा टोटल एवढा मिळून एक प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभाग नाव होतं. इकडचं गुजरातचं मिळून एकच प्रशासकीय विभाग होता, अहमदाबाद नाव होतं त्याचं. आणि इकडचा सिंध राज्य जे आहे सध्या पाकिस्तानचं, त्यांचा एकच प्रशासकीय विभाग, ज्याला सिंध प्रशासकीय विभाग असं नाव होतं. तर एवढा एरिया हा एरिया म्हणजे मुंबई इलाका होता.
मग आता मुंबई प्रांत झालं म्हणजे काय झालं आता ते लक्षात घ्यायचं. 1941च्या अगोदर 1935ला भारत सरकारचा कायदा होतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट म्हणतो आपण. आणि या कायद्यानुसार मग सिंध नावाचं वेगळं राज्य तयार होतं बघा. मग उर्वरित 3 प्रशासकीय विभागांचे मिळून तयार होणाऱ्या राज्याला नाव ठेवलं मग मुंबई प्रांत. आणि हे प्रत्यक्षात अस्तित्वात आलंय 1941ला. ठीक आहे. मग आता मुंबई प्रांत झालं म्हणजे अहमदाबाद, पुणे आणि बेळगाव. पण याच वेळेस पुणे प्रशासकीय विभाग मोठा होता म्हणून सह्याद्री डोंगररांगेच्या पश्चिमेकडे एक नवीन प्रशासकीय विभाग तयार केला, कोकण. मग प्रशासकीय विभाग 4च झाले आता, बेळगाव, कोकण, पुणे आणि अहमदाबाद. म्हणजे मुंबई प्रांतामध्ये कोणते कोणते भाग होते तर ह्या अशा पद्धतीनं लक्षात घ्या. मग 47ला भारताला स्वातंत्र्य मिळते आणि त्याच वेळेस राज्याची निर्मिती भाषेनुसार करायची की प्रदेशानुसार हा वाद सुरू झाला. मग याकरता गव्हर्नमेंटनं दारच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केलेली आहे बघा. या दार कमिटीनं शिफारशी केल्या प्रदेशानुसार, म्हणजे राजधानी त्याच्या आसपासचा परिसर एक राज्य करा, भाषेनुसार राज्य स्थापना करू नका. आणि मग याची समीक्षा करण्याकरता JVP समिती स्थापन केली, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, लक्षात पट्टाभी सीतारामय्या अशी 3 जणांची ती समिती होती. त्या समितीने हीच शिफारस मान्य करून टाकली आणि त्याच्यानुसार अंमलबजावणी सुरू केली. मग याच्यानुसार झालं काय, इथं मुंबई राजधानीच्या ठिकाणी त्याच्या आसपासचा परिसर या ठिकाणी ठेवायचा होता. मग काय झालं, इथं जयपूर आहे, जयपूरला हा भाग जवळ आहे, मुंबई दूर पडत होतं. मग यांनी काय केलं, अहमदाबादचे 2 तुकडे पाडलेत, हे असे कच्छ आणि सौराष्ट्र जे राजस्थानला जोडून टाकलेत बघा. ठीक आहे. आणि अर्धा गुजरात, कोकण, पुणे आणि बेळगाव यांचं मिळून तयार होणाऱ्या राज्याला नाव ठेवलं मग मुंबई राज्य, बॉम्बे स्टेट असं नाव ठेवलं. 47ला ते 56 पर्यंत टिकून आहे. म्हणजे अहमदाबादचा अर्धा तुकडा राहिला फक्त, इकडं अर्धा तुकडा राजस्थानला. राजस्थानचं नाव अगोदर राजपुताना होतं मग 56 पर्यंत. मग 53च्या कालखंडामध्ये झालं काय, इथं तेलुगू भाषिक जे प्रदेश होते त्या प्रदेशातल्या लोकांनी वेगळ्या आंध्र प्रदेशची मागणी करायला सुरुवात केली. आमचं भाषेनुसार राज्य स्थापन करावं अशा प्रकारची मागणी होती बघा. पोट्टाली श्रीरामाली नायडू नावाचा व्यक्ती होता तो, आणि त्या व्यक्तीनं यासाठी मद्रासला उपोषणाला बसलेत ते. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की जोपर्यंत आमचं राज्य निर्माण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. 52 दिवस उपोषण चाललं आणि 53व्या दिवशी उपोषणामध्ये त्यांचं मृत्यू होतोय बघा. आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली आणि म्हणून केंद्र सरकार खडबडून जागं होतंय. केंद्र सरकारनं मग फाजल अलीच्या नेतृत्वाखाली डिसेंबर 1953ला समिती स्थापन केली आणि त्या समितीनं मग भाषेनुसार राज्य स्थापन करण्याची शिफारस केली आणि दुसरी तरतूद केली, पहिला आंध्र प्रदेश निर्माण करावं, आणि दुसरी तरतूद केली की मराठी भाषिक आणि गुजराती भाषिकांचं एकच राज्य स्थापन करावं. पण त्याच वेळेस त्यांनी तरतूद केली की बेळगाव प्रशासकीय विभाग म्हैसूर राज्याला जोडावा. इथं कर्नाटक नाव नव्हतं अगोदर, कर्नाटक नाव होतं खाली तामिळनाडूमध्ये राज्याला नाव होतं. ते तुम्ही मराठा ते कर्नाटक युद्ध बघितलं असेल ना, ते कर्नाटक युद्ध हे नाही, ते खालच्या भागाचं नाव होतं. हा वरचा भाग महाराष्ट्राचा होता तो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बेळगाव जोडला म्हैसूर राज्याला. म्हैसूर राज्याचं नंतर नामकरण झालं कर्नाटक राज्य. याचं नाव होतं राजपुताना, आता राजस्थान नाव झालेले. तर अशा पद्धतीनं मग मराठी भाषिक म्हटल्यावर मग हैदराबादचा हा जो पट्टा होता, औरंगाबाद प्रशासकीय विभाग करून याला जोडला बघा. इकडचा नागपूर प्रशासकीय विभाग आतापर्यंत मध्य प्रांतात होता, तिकडून काढून घेतला, मराठी भाषिक असल्यामुळे इकडे जोडला. म्हणजे सध्याचा महाराष्ट्र पूर्ण आणि गुजराती भाषिक घ्यायचा म्हटल्यामुळे हा इकडे तोडलेला पण तोडून घ्यावा लागणार होता आणखीन, त्यामुळे हा पण इकडं काढून घेतला आणि इकडे याला जॉईंट केलं. तर अशा पद्धतीनं मग द्विभाषिक राज्य म्हणजे सध्याचं पूर्ण गुजरात आणि सध्याचं पूर्ण महाराष्ट्र यांचं मिळून तयार झालं प्रशासकीय विभाग 5. कुठले कुठले, अहमदाबाद 1, कोकण 2, पुणे 3, औरंगाबाद 4 आणि नागपूर 5. आता फक्त कुठला पकडायचं नाही, बेळगाव पकडायचं नाही द्विभाषिक राज्यामध्ये. ठीक आहे. आणि इथून पुढं मग हा सीमाचा वाद सर्वोच्च न्यायालयात जो गेलेला आहे तो तारीख पे तारीख चालूच आहे अजून. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग जसं द्विभाषिक राज्य तयार झालं तसं या 2 भाषिकांच्या आता वादाला सुरुवात झाली. मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा उभारला आणि वेगळ्या राज्याची मागणी केली, तसं गुजरात राज्याने केली. आणि शेवटी मग 1 मे 1960ला ही दोन्ही राज्य अलग करण्यात आली. तर 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती, ज्यावेळेस महाराष्ट्र निर्माण होतो त्यावेळेस प्रशासकीय विभाग होते 4. कोणते कोणते ते लक्षात घ्या. ठीक आहे. मग 1981ला काय झालं, पुणे आणि कोकणचं विभाजन करून एक नाशिक तयार करण्यात आला आणि 81ला नागपूरचं विभाजन करून अमरावती तयार करण्यात आला. तर सध्या प्रशासकीय विभाग किती मग 6. सुरुवातीला होते 4. सुरुवातीला जिल्हे होते 26, आज किती आहे 36.
मग वाढले 10. 10 मध्ये सगळ्यात पहिला वाढला जालना, औरंगाबादपासून वेगळा होऊन. सिंधुदुर्ग 81चे दोन्ही पण. नंतर लातूर आणि गडचिरोली हे 82चे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 90ला वाढला मुंबई उपनगर नंबर 5ला. 98ला वाढले मग नंदुरबार आणि वाशिम आणि म्हणजे 6 आणि 7. नंतर 99ला वाढले हिंगोली आणि गोंदिया. ठीक आहे 9. आणि 10वा नंतर 2014ला पालघर ठाण्यापासून वेगळा झालेला आहे. झालं का? तर या पद्धतीनं ही सुरुवातीच्या या घटना लक्षात ठेवा. महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस तालुके होते 229, आज किती आहे 358 आहे. महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस 266 गावं होती, आज किती आहे 534 गावं आहेत. महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस 38,867 गावं होती, आज किती आहे 43,665 गावं आहेत. महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस 3च महानगरपालिका होत्या, मुंबई, ठाणे आणि पुणे, आज किती आहे 29 आहेत बघा. तर हा फरक थोडक्यात लक्षात घेतला पाहिजे आपण. सध्याची स्थिती 60च्या कालखंडातली स्थिती. ठीक आहे. मग आता याच्यावरती जे प्रश्न आहेत हा प्रश्न पण झाला आपला. हा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात आता किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे 720 किलोमीटर. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंब चौरस किलोमीटर असून भारताच्या किती टक्के आहेत? आता भौगोलिक क्षेत्रफळ हे पण आहेत हां, तेच येतं, दुसरं काहीच येत नाही ना. आणि याबरोबर मग हे टक्केवारी येते 9.36%. इथं कन्फ्युजन करण्यासारखे काही मुद्देच नाही आहेत. इथं 3,05,000 हे 3,05,000 हे 3,06,000 हे 3,07,000 आहे. ठीक आहे. 1 नंबर येईल ती टक्केवारी पण बरोबर येऊन जाते. हे आत्ताचे प्रश्न आहे 17चे. पूर्व पश्चिम लांबी विचारलेली किती आहे मग? हा फॅक्ट डाटा, हे पाठच लागेल तुम्हाला, इथं काही डोकं लावता येणार नाही हे किती आहे म्हणून. इथं फक्त एवढं बघू शकते, ही पूर्व पश्चिम लांबी आहे, ही दक्षिण उत्तर लांबी आहे, ही किनारपट्टीची लांबी आहे. ठीक आहे. हेच एवढं या ठिकाणी सांगता येईल आपल्याला. पुढचा मुद्दा आहे प्रशासकीय विभागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमानं आता बघायचं. ठीक आहे. इथं दिलेलं आहे आपण ते, ही प्रादेशिक आहे, हे प्रशासकीय विभाग आहे. ठीक आहे. वेगवेगळे रंग, याच्यात काय काय बघायचं कसं बघायचं ते लक्षात घ्या. पिवळा रंग म्हणजे पुणे प्रशासकीय विभाग आहे, म्हणजे त्यात कोणते कोणते जिल्हे ते लक्षात घ्या. हा कोकण आहे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, आता ती अगोदरचे आता नकाशे. ठीक आहे. अमरावती आणि नागपूर. ते एरिया बघताना आता याच्यामध्येच लक्षात यायला पाहिजे की तुमचा हा सगळ्यात मोठा एरिया आहे. लक्षात किती एरिया येतो हा 64,800 चौरस किलोमीटर एरिया आहे. संभाजीनगर एरिया सगळ्यात मोठा आहे क्षेत्रफळानं. 2 नंबरला मोठा कुठला येतो? नाशिक 57,500 चौरस किलोमीटर आहे. 3 नंबरला मोठा येतो पुणे 57,300 चौरस किलोमीटर, हे राऊंड फिगर केलेले आहेत मी. त्याच्यानंतर नागपूर 51,400 चौरस किलोमीटर आहे. मग अमरावती आहे 46,000 चौरस किलोमीटर, आणि सर्वात छोटा येतो कोकण 30,728 आहे. इथं चौरस किलोमीटर एरिया लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा 1 नंबरला मोठा हा आहे, 2 नंबरला हा आहे, हा 3 नंबरला आहे, 4 नंबरला आहे, 5 नंबरला आहे, 6 नंबरला आहे. नकाशा आधारे उतरता क्रम लक्षात ठेवणं सोपं आहे बघा. ठीक आहे. हा क्रम झाला. जिल्ह्यानुसार उतरता क्रम जर विचारला तर सगळ्यात जास्त जिल्हे कुठे आहे? संभाजीनगरमध्ये. किती आहे? 8 जिल्हे आहेत. 1 नंबरला 8 आहे. ठीक आहे. 2 नंबरला कुठला येईल प्रशासकीय विभागानुसार? कुठला येईल? पुणे, 7 जिल्हे येतात, बरोबर आहे. 3 नंबरला नागपूर, 6 जिल्हे येतात. ठीक आहे. आणि उरलेले जे 3 प्रशासकीय विभाग आहे, प्रत्येक प्रशासकीय विभागात 5-5 जिल्हे आहेत. त्यामुळे क्रम त्यांचे ते लावून घेतील. ते आता तुम्ही पुणे म्हणू शकता, पुणे अगोदर नाशिक म्हणू शकता, अमरावती म्हणू शकता, प्रत्येकात 5-5 जिल्हे येतात. मग इथं 5 जिल्हे आहेत, इथं 5 जिल्हे आहेत, आणि इथंही 5 जिल्हे आहेत. म्हणून एक वेळेस PSIला प्रश्न हाच होता, समान जिल्ह्याचा प्रशासकीय विभागाचा योग्य क्रम असलेला पर्याय कोणता आहे? मग असं दिलेत त्यांनी. अ अमरावती नागपूर, ब पुणे अमरावती, क नाशिक पुणे,
क आपलं ड अमरावती नाशिक आणि खाली दिलं फक्त अ बरोबर आहे, नंतर दिलं अ ब क बरोबर आहे, नंतर 3 दिलं अ क ड बरोबर आहे, नंबर 4 दिलं वरील सर्व बरोबर आहे. तर मग इथं पण 5-5 जिल्ह्यांचा हा विभाग आहे, इथं पण 5-5 आहे, इथं पण आहे, ब क ड बरोबर आहे. तर मग म्हणजे प्रश्न कसे कसे येऊ लागले तेव्हा अँगल बघत चला आणि त्या अँगलनं आपण आपली तयारी करत चालायचं. ठीक आहे. जिल्ह्यानुसार उत्तरार्थक्रम विचारला जाऊ शकतो, प्रशासकीय विभागानुसार उत्तरार्थक्रम विचारला जाऊ शकतो, तालुक्यानुसार पण. मग तालुक्यानुसार जर विचारलं सर्वात जास्त तालुके कुठे, परत संभाजीनगरमध्ये किती येतात, 76 तालुके सगळ्यात जास्त आहे. 2 नंबरला नागपूर किती येईल, 64 तालुके आहेत. 3 नंबरला पुणे 58 तालुके येतील. नंतर अमरावती 56 तालुके येतील. नंतर नाशिक 54 आणि नंतर मग कोकण 50 म्हणा 47 म्हणा, जो पर्याय राहील तो पर्याय तुमचा राहील. ठीक आहे. तर या पद्धतीने तालुक्यानुसार हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि याच्यामध्ये आणखीन विचारलाच गेलं तर प्रत्येक विभागातला सर्वात मोठा सर्वात लहान असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो जिल्ह्यांचा क्षेत्रफळानं. मग आता हे बघा संभाजीनगरमध्ये जे काही 8 जिल्हे आहेत क्षेत्रफळानं जर बघितलं तर सगळ्यात मोठा कुठला आहे, बीड 1 नंबरला आहे, 2 नंबरला नांदेड, 3 नंबरला संभाजीनगर, 4 नंबरला जालना, 5 नंबरला धाराशिव 6 नंबरला लातूर, 7 नंबरला परभणी आणि सर्वात लहान 8 नंबरला हिंगोली. इतके लगेच सगळेच जिल्हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे. आता हे आम्हाला PSI मेन्सला विचारलं जाण्याची शक्यता जास्त असते म्हणून त्या मुलांसाठी करावं लागते. आपण फक्त एकच लक्षात ठेवा, मोठा कुठला आहे आणि छोटा कुठला आहे त्या विभागातला. हा प्रश्न 2दा आला आणि छत्रपती संभाजीनगरमधलाच आला आणि मागच्या वर्षीच आले दोन्ही पण, एक प्रिलिमला आला एक मेन्सला आला. तोच प्रश्न मुलं म्हणतात तोच प्रश्न आला, पण बरेच जण चुकून आलेत. कारण प्रिलिमला विचारलं तर औरंगाबाद प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा अनुक्रमे सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता. मग सर्वात मोठा जिल्हा होता बीड आणि सर्वात लहान जिल्हा होता हिंगोली. ठीक आहे. नंतर तोच प्रश्न अनुक्रमे सर्वात मोठ्याच्या ऐवजी पहिले टाकला सर्वात लहान आणि सर्वात मोठा जिल्हा कोणता. मुलांनी हेच उत्तर आणलं बऱ्याच जणांनी. मग पर्याय होता हिंगोली पहिला आणि नंतर बीड, तो पर्याय लागत होता. म्हणजे काय असतं किंवा सलग कसं काय येऊ शकतं तो पण प्रश्न विचारायला पाहिजे होता. आपण आपलं वाचन करताना आपण गृहीत धरतो, ओरिजिनल लिहिलेलं वेगळं असतं, तिथे थोडं लक्ष ठेवायचं आपण. ठीक आहे. यातला लक्षात आला. यातला सगळ्यात मोठा आता हे बघा, हे याच्यावरूनच आता हे प्रमाणबद्ध नकाशा आहे त्यामुळे क्षेत्रफळ लगेच लक्ष द्यायला पाहिजे. हे 1 नंबरला आहे, हा 2 नंबरचा मोठा आहे, नागपूर 3 नंबरला आहे, वर्धा 4 आहे, गोंदिया 5 आहे, सर्वात लहान भंडारा आहे. पहिल्या आणि शेवटचं लक्षात ठेवा, गोंदिया आपलं गडचिरोली आणि भंडारा. इथं जर बघितलं तर 1 नंबरला हा आहे, हा 2 नंबर आहे, हा 3 नंबर आहे, अकोला 4 आहे आणि वाशिम 5 आहे. सर्वात मोठा आणि सर्वात लहान. इथं जर बघितलं हे काही जास्त सांगण्याची गरज नाही, हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आहे, हा 1 नंबर आहे, हा 2 नंबर आहे, हा 3, धुळे 4 आणि नंदुरबार 5. म्हणजे सर्वात मोठा नगर आणि सर्वात लहान नंदुरबार. इथे पुणे 1 नंबरला आहे, सोलापूर 2 नंबर आहे, सातारा 3 नंबर, सांगली 4 नंबर, हा 5 नंबर आहे. मी हे सगळे क्रमांक याकरता सांगतो, खालीलपैकी औरंगाबाद प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा जिल्हा कोणता, आणि त्यांनी बीड दिलंच नाही. खालीलपैकी म्हणजे जे 4 पर्याय खाली दिले त्यापैकी जर निवडलं तर मग खाली नांदेड वगैरे जर दिलं असेल तर मग नांदेड राहील, नांदेड पर्याय नसेल तर मग संभाजीनगर राहील. जसा पर्याय राहील तशा हिशोबानं पण लक्ष ठेवावं लागेल. ठीक आहे. हां, यातला लक्षात आला सगळ्यात मोठा पुणे, सर्वात लहान कोल्हापूर आहे आणि इकडं सर्वात मोठा रत्नागिरी आहे, सर्वात लहान मुंबई शहर आहे. तर एवढ्या मुद्द्यावरती इथं प्रश्न राहू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त जर गेलेच ती पुढं तर काय करतील बघा, हे पण लक्षात घ्या. आता प्रशासकीय विभाग लक्षात आले तुमच्या. या प्रशासकीय विभागाला इथं कुठलं राज्य आहे, गुजरात, इथं दादर नगर हवेली. ठीक आहे. इकडे MP, इथपर्यंत MP असं, इकडं छत्तीसगड,
ठीक आहे, इकडे असं, ठीक आहे, इकडे येईल तेलंगणा, बरोबर इथं बॉर्डर आहे अशी आहे, इकडे येईल कर्नाटक, इकडे बॉर्डर आहे अशी, इकडं गोवा आहे, हे कर्नाटक आहे. हे बघा मागच्या वेळेसचा प्रश्न कसा होता तो लक्षात घ्या. तेलंगणाला खालीलपैकी सर्वात जास्त सीमा कोणत्या जिल्ह्याची लागते? हे बघा नांदेडची लागते इथपर्यंत, यवतमाळची कमी लागते, हां चंद्रपूरची आणि मग गडचिरोलीची. ही या करताना कशा वाचणं गरजेचं आहे. आपण विचार काय करतो, नांदेडची अर्धी सीमा इकडे, अर्धी सीमा इकडे, म्हणजे नांदेडचं कमी राहणार आहे आणि मग यवतमाळ मोठा जिल्हा याचा अर्थ ती जास्त लागणार आहे. ती यवतमाळची कमी लागते बघा, नांदेडची जास्त लागते, अशाही हिशोबाने लक्षात घ्यावं लागते बघा. मग आता गुजरातला कोणत्या कोणत्या प्रशासकीय बघा सीमा लागतात असं विचारलं तर कोकण, नाशिक. मध्य प्रदेशला नाशिक, अमरावती, नागपूर. छत्तीसगडला फक्त नागपूरची सीमा लागते. तेलंगणाला नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर. कर्नाटकला छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण. आणि गोव्याला फक्त कोकण. प्रशासकीय विभागात सीमाच्या डायरेक्शन बघायचं आपण, ठीक आहे. तर हा एक मुद्दा या ठिकाणी क्लिअर करून ठेवायचा झाला. एवढं हां, प्रशासकीय विभागाबद्दल याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, अजिबात नाही आता, कारण सगळे मुद्दे क्लिअर करून घेतलेले आहेत आपण. क्षेत्रफळानुसार, जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार, ठीक आहे, राज्यानुसार. हे आणखीन काय विचारलं जाऊ शकतं, सगळ्यात मोठा आणि सर्वात लहान तो एक विचारलं जाऊ शकतो. हे 5 मुद्दे क्लिअर झालेले आहेत बघा. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो प्रादेशिक विभाग. प्रादेशिक विभाग म्हणजे प्रदेशानुसार पाडले जाणारे विभाग आहेत बघा. उदाहरणार्थ इथं सह्याद्रीच्या डोंगरांगीमुळे कोकण वेगळा होतो, पश्चिम महाराष्ट्र वेगळा होतो असतो, ठीक आहे. हा इकडचा तापी नदीच्या खोऱ्याचा पट्टा म्हणजे खानदेश आहे, हा खानदेशचा एरिया आहे. हा पश्चिम महाराष्ट्राचा एरिया किंवा मध्य महाराष्ट्र म्हणतो आपण, हा कोकणचा एरिया आहे, याला मराठवाडा म्हणायचं, ठीक आहे. आणि हा निळ्या रंगाचा विदर्भ आहे. तर प्रादेशिक विभाग 5 आहे महाराष्ट्रामध्ये. विदर्भ 1, मराठवाडा 2, खानदेश 3, पश्चिम महाराष्ट्र 4 आणि कोकण 5. प्रशासकीय विभाग विचारले तर 6, प्रादेशिक विभाग विचारले तर 5, ठीक आहे. क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग आपला प्रादेशिक विभाग विदर्भ. जेवढा एरिया टोटल महाराष्ट्राचा आहे त्यातला 32% एरिया एकट्या विदर्भाचा आहे. खानदेशचा 8% एरिया, 32 आणि 8 40, आणि 10% भाग कोकणाचा आहे 50. अर्धा महाराष्ट्र हे 3 प्रादेशिक विभाग आहे आणि अर्धा महाराष्ट्र हे 2 प्रादेशिक विभाग आहे. पश्चिम महाराष्ट्राचा 29% भाग आहे महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा 21% भाग आहे. म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे जर विचारलं तर 1 नंबरला विदर्भ, 2 नंबरला पश्चिम महाराष्ट्र, 3 नंबरला मराठवाडा, 4 नंबरला कोकण आणि 5 नंबरला खानदेश. जिल्हे विचारले, विदर्भामध्ये टोटल जिल्हे किती आहे? 11, मराठवाड्यात 8, पश्चिम महाराष्ट्रात 7, हे पुणे प्रशासकीय विभागातले 5 आणि 2 7, आणि कोकणामध्ये 7, खानदेशमध्ये 3, असं लक्षात घ्यायचे, ठीक आहे. त्या विभागातला सगळ्यात मोठा सर्वात लहान जिल्हा पण लक्षात आला पाहिजे. या विभागातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे गडचिरोली, सर्वात लहान येतो भंडारा, ठीक आहे. या विभागातलं काही सांगण्याची गरज नाही. सगळ्यात मोठा बीड आहे, हिंगोली. या विभागातला सर्वात मोठा जळगाव, सर्वात लहान नंदुरबार. या विभागातला सगळ्यात मोठा अहमदनगर, सर्वात लहान कोल्हापूर. या विभागातलं तर हे आहेच तुम्हाला माहिती, ठीक आहे. आणि याच्यातला शेवटचा मुद्दा काय येईल, कोणत्या कोणत्या राज्यांना कोणत्या कोणत्या प्रादेशिक विभागाच्या सीमा लागतात ते लक्षात घ्या. परत इथं मुद्दा, इथं कुठला येईल मग गुजरात, इथं दादर नगर हवेली. नकाशा काढल्यानंतर उत्तर यायला पाहिजे. नकाशा असताना सगळ्याचे उत्तर बरोबर येतील. इकडे कुठलं येईल मध्य प्रदेश, इकडे कुठलं येईल छत्तीसगड, इथे तेलंगणा, इथं असं तेलंगणा असं येईल ना, हां इकडे येईल कर्नाटक आणि इथे राहील गोवा.
आता बघा, गुजरातला किती प्रादेशिक विभागात सीमा लागतात? 3. कोकण 1, पश्चिम महाराष्ट्र 2, खानदेश 3. ठीक आहे. आणि आता मला सांगा बरं, गुजरातला किती प्रशासकीय विभागात सीमा लागतात? किती प्रशासकीय विभागात सीमा लागतात? 2. कोकण, नाशिक. आता प्रादेशिक विभाग विचारले की प्रशासकीय विभाग विचारले, नंतरच उत्तर क्लिअर होईल. ठीक आहे. हां, झालं का इथं क्लिअर? दादर नगर हवेली एकाच जिल्ह्याची सीमा, एकाच प्रशासकीय विभागात सीमा, एकाच प्रादेशिक विभागात सीमा आहे, याचं काही वाद नाही. मध्य प्रदेशला किती प्रादेशिक विभागात सीमा आहे? 2. प्रशासकीय विभाग विचारले 3. ठीक आहे. छत्तीसगडला प्रादेशिक विभाग विचारला एकच, प्रशासकीय विभाग विचारला एकच. ठीक आहे. तेलंगणेला प्रशासकीय विभाग विचारले 3, प्रशासकीय विभाग विचारले तर 3. संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. पण प्रादेशिक विभाग विचारले 2च. हे 3 जिल्हे विदर्भातले आणि हा मराठवाड्यातला आहे. ठीक आहे. प्रादेशिक विभाग विचारतोय मी की प्रशासकीय विभाग, तिचं थोडं लक्षात ठेवा. आणि कर्नाटक विचारलं तर 3, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण. आणि प्रशासकीय विभाग पण 3 आहे, संभाजीनगर, पुणे, कोकण. याच्यात गडबड कमी आहे. ठीक आहे. आणि गोव्याला तर एकाच जिल्ह्यात सीमा, एकाच प्रशासकीय विभागात सीमा, एकाच प्रादेशिक विभागात सीमा. गोवा आणि दादर नगर हवेली काही जास्त वाद नाही. वाद बाकीचे याच्यामध्ये तयार होतात, आणि जिथं वाद तयार होतात ना, प्रश्न तिथंच असतात. जिथं वाद नाही तिथं प्रश्न नाही आहे. मग गुजरातला प्रशासकीय विभाग विचारले तर 2च आहे, प्रादेशिक विभाग विचारलं तर 3 आहे. ठीक आहे. मध्य प्रदेशला प्रशासकीय विभाग विचारले तर 3, प्रादेशिक विभाग विचारले तर 2च. ठीक आहे. त्याच्यानंतर तेलंगणाला प्रशासकीय विभाग विचारले तर 3, प्रादेशिक विभाग विचारले 2. बाकीचं काही वादाचे मुद्दे नाही, असं लक्षात घ्या प्रादेशिक विभागानुसार. ठीक आहे. आणि आता जिल्ह्यानुसार हे राजकीय प्रदेश पण लक्षात घेऊन टाकू. म्हणजे आता हे जिल्हे आणि या जिल्ह्यांच्या बॉर्डर कोणाकोणाला लागतात बघा. हे बघा, गुजरातला पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार 4 जिल्ह्याच्या सीमा लागतात. ही बघा, इथं मी लिहून ठेवतो. पहिले जिल्हे सांगायचे, नंतर प्रशासकीय विभाग सांगायचे, नंतर प्रादेशिक विभाग सांगायचे. गुजरातला किती जिल्ह्याच्या सीमा लागतात महाराष्ट्रातल्या? 4. कोणते कोणते ते पण लक्षात ठेवा. किती प्रशासकीय विभागात सीमा आहे? किती प्रशासकीय विभागात सीमा आहे? 2. कोकण, नाशिक. किती प्रादेशिक विभागात सीमा आहे? 3. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश. ठीक आहे. गुजरातचं झालं. मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेशला किती जिल्ह्यात सीमा आहे? 8. किती प्रशासकीय विभागात सीमा आहे? 3. 3 कुठले कुठले? नाशिक, अमरावती, नागपूर. आणि किती प्रादेशिक विभागात सीमा आहे? 2. खानदेश, विदर्भ. विदर्भातल्या किती जिल्ह्याच्या सीमा लागतात? 5. 1, 2, 3, 4 आणि हे बुलढाणा 5. खानदेशमधल्या 3, 5 आणि 3, 8. असं लक्षात घ्यायचे येते. छत्तीसगड किती जिल्ह्याची सीमा आहे? 2. किती प्रादेशिक प्रशासकीय विभागात सीमा? 1. किती प्रादेशिक विभाग? एकच. तेलंगणा किती जिल्ह्यात सीमा आहे? 1, 2, 3, 4. ठीक आहे. किती प्रशासकीय विभाग आहे? 1, 2 आणि 3. किती प्रादेशिक विभागात? 2. कर्नाटकला जिल्हे विचारलेत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ठीक आहे. किती प्रशासकीय विभाग? हा 1, 2 आणि हे 3. प्रादेशिक विभाग विचारले तरी 3च आहे. हा मराठवाड्याचा भाग आहे, हा पश्चिम महाराष्ट्राचा आणि हा कोकणचा आहे. आणि गोव्याला जर विचारलं, जिल्हा 1, प्रशासकीय विभाग 1, प्रादेशिक विभाग पण एकच. दादर नगर हवेलीला सुद्धा असंच आहे. आले का लक्षात? या पद्धतीनं हे लक्षात घ्या. ठीक आहे. चला, पहिलं प्रकरण बऱ्यापैकी झालेलं आहे. याच्यावरचे प्रश्न आता सगळे घेत चलो आपण. चला, महाराष्ट्रातील
प्रशासकीय विभागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमानं, हा STI मेन्सला प्रश्न आहे. अ ब कडा असं आला की समजून घ्यायचे मेनचे प्रश्न आहेत बघा. तर आपल्याला इतके खोलात राहणार नाही. आपल्याकडे पहिला आणि शेवटचा किंवा खालीलपैकी कोणता मोठा आणि कोणता छोटा आहे असंच राहील क्षेत्रफळानुसार. म्हणजे हा 1 नंबरला राहील. ड ना सुरुवात होणारे कोणते कोणते ते बघा. झालं. असं शॉर्टकट पर्यायाचं घेण्याचा प्रयत्न करा. बापा आता आणखीन पुढे जावं लागतं. याच्यानंतर मग नाशिक आला पाहिजे, ब आला पाहिजे, ड नंतर ब आहे, संपलं. बाकीचं काही वाचण्याची गरज नाही आता, बरोबर आहे ना. किंवा मग तुम्हाला लक्षात नाही आलं बाबा 2 नंबरला कोण आहे, पण नंतर लक्षात येत असेल अरे यार या ठिकाणी नागपूरपेक्षा अमरावती छोटा आहे, मग नागपूर आणि नंतर अमरावती यायला पाहिजे. मग नागपूर कुठे अगोदर आणि नंतर अमरावती येतो की नाही बघायचं. त्याच्यातून उत्तर काढता येईल तुम्हाला. पहिला माहीत नसला असं गृहीत जर धरला तर याच्यामध्ये कोणता पहिला आणि कोणता नंतर हे जर लक्षात आलं ना तरी उत्तर काढता येईल. म्हणजे इथं भरपूर तुम्हाला ऑप्शन आहेत पर्याय काढण्याचे, पण एकच पर्याय दिला, हा 1 नंबरचा पर्याय, हा 2 नंबरचा पर्याय, हा 3 नंबरचा पर्याय, हा 4 नंबरचा दिला. इथं पाठच पाहिजेत. मग एका शब्दात प्रश्न असेल पर्याय असेल तर समजून घ्यायचं पाठ लागणार आहे. पण अ ब कडे दिलं तर असं अवघड समजायचं नाही. त्यांचे पानं भरलेले आहेत आणि आपल्याला याच्यातलं कुठलं तरी क्लू सापडतो आपल्याला. मी अगोदर सांगितलेले, जितका माणूस बोलका तितका माणसाचं व्यक्तिमत्व क्लिअर समजतं. जितका माणूस बोलत नाही ना तितकं त्याच्याबद्दल जास्त काही समजत नाही आपल्याला. तर तसं आहे, जितके शब्द जास्त टाकलेत, जितके लंबे ओळी असेल तितकं त्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. क्लू सापडतो. क्लू शोधायचा प्रयत्न करा. ठीक आहे. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम, आता हा ॲप्लिकेशन टाईपचा प्रश्न. आपण महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, दक्षिण उत्तर लांबी क्लिअर कट पार्ट असेल तो फॅक्च्युअल डाटा आहे. आणि आता हा प्रश्न ॲप्लिकेशन आहे. किलोमीटर नका सांगू म्हणतात ते. पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे, जास्त आहे कमी आहे, तेवढाच आहे कमी. कारण पूर्व पश्चिम लांबी आहे 800, दक्षिण उत्तर लांबी आहे 700. मग पूर्व पश्चिम लांबीपेक्षा दक्षिण उत्तर लांबी कमी आहे. याला म्हणायचं ॲप्लिकेशन टाईपचा प्रश्न. याच्यामध्ये फॅक्ट डाटा पूर्ण माहिती असेल तरच तुमचं उत्तर येईल. हे फॅक्ट डाटा तुम्हाला माहीत नसेल, लांबीच माहीत नाही तुम्हाला, दक्षिण उत्तर पण पूर्व पश्चिम पण, तर मग काय करणार तुम्ही? मग टोला. आणि तो टोला लावण्यासाठी मग काय करायचं, आपल्याकडून सर्वात कमी काळा झालेला पर्याय कोणता ते शोधा. जर हे तुम्हाला माहीतच नाही असं गृहीत धरण्यात तर चाललो मी. तुम्हाला भूगोलचे मेजॉरिटी माहितीच असणार आहेत. भूगोलला पैकी मार्क्स घेता येतात, त्याचा लोड घेऊ नका. ठीक आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही? कुठल्या जिल्ह्याची लागत नाही? गोंदियाची लागत नाही. आता हे नकाशा बघण्यातूनच उत्तर आहेत. कारण उद्या गोंदियात टाकतील याची गॅरंटी नाही, आणखीन उद्या बदलून टाकतील एखादा जिल्हा. त्यामुळे कोणते लागतात ते जर माहीत असेल तर जे लागत नाही ते लक्ष देऊन जातो तो. ठीक आहे. हे टॅक्स असिस्टंटचं आहे. आता इथं कुठला पाहिजे होता मग? गडचिरोली पाहिजे होता. म्हणजे मग सगळे येऊन जातात त्याच्यामध्ये तेलंगणाला, बरोबर आहे. जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडलेल्या आहेत? आता हा पूर्व परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. आता अशा पर्यायामध्ये जास्त बोलणं म्हणजे चुकीचं होतंय. इथं एकच काढायचं, ऑड मॅन आउट काढायचं बघा अशा प्रश्नामध्ये. बुलढाणा, परभणी, बीड आणि औरंगाबाद. जालन्याला औरंगाबादची लागते, बीडची लागते, परभणीची लागते, बुलढाण्याची लागते. ओके, हे पण असू शकतं. इथं वाशिमचा काही संबंध लागत नाही, म्हणजे हा पर्याय आपला कटलेला आहे, बरोबर आहे. नांदेडचाही संबंध लागत नाही. इथं जर बघितलं उस्मानाबादचा काही संबंध लागत नाही, म्हणजे उत्तर असं नसं कुठलं येईल मग? एकच आहे. ऑडमेन शोधायचा प्रयत्न करायचा आपण. आता हे जिल्हे लागतात ना, हे जिल्ह्या सोडून द्यायचे. आता उरलेल्या जिल्ह्याचाच विचार करायचा ना आपल्याला. वारंवार आणखीन बुलढाण्याचा एकदा इथं विचार झाला, इथं डबल कशाला विचार करत बसतं त्याला? ठीक आहे. तर या पद्धतीने इथं ऑडमेन आउट आहे. आता हे लगेच लक्षात आलं पाहिजे कोणतं ऑडमेन आउट आहे, कोणतं सरळ आहे, कोणतं तुलना करायचं आहे, कोणतं पर्यायामधून उत्तर काढायचं आहे, कोणतं पर्यायाकडे जायचं आहे. ते प्रश्नपत्रिका सोल्युशन करून सराव होत असतो बघा. म्हणून सध्या त्याच्यावर काम करा आता, कारण अशा वेळेस मग उत्तरही काढता येतात बरोबर.
हां, औरंगाबाद विभागातील सर्वात कमी आणि सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे, हे तुम्हाला सांगितलं मागच्या वर्षीचा प्रश्न आहे. आता सुरुवातीला काय इथं सर्वात कमी आणि नंतर काय सर्वात जास्त, कुठला येईल मग 3. पण यांनी काही उलटपालटं काही केलेलं नव्हतं याच्यामध्ये, मेन्समध्ये उलटपालटं करून ठेवलं होतं. ठीक आहे. ह्याच पद्धतीनं मग दुसऱ्या विभागाबद्दल विचारले जातील. तिसरा विभाग औरंगाबादच थोडंच राहणार आहे. किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागलेले आहेत? मग आता याला पाठच पाहिजेत बघा, किंवा मग सगळे जिल्ह्याचे नावच माहिती पाहिजेत. ठीक आहे. किती जिल्ह्याची सीमा लागून आहे मग? 7 आहे. मध्य प्रदेशला 8 आहेत. कोणत्या 5 जिल्ह्यात सीमा लागतात कोणत्या राज्याला? 1 आहे. गुजरातला 4 राज्य. ठीक आहे. तेलंगणाला 4 जिल्हे. त्याच्यानंतर छत्तीसगडला 2 जिल्ह्यात सीमा लागतात. ठीक आहे, हे तर पाठच झालेले आहे आपल्या. आता महाराष्ट्रात किती जिल्हे होते? ठीक आहे, किती होते मग? 26 होते. ही तुलनात्मक माहिती कधी पण करून ठेवायची बघा. जिल्हे 26 होते, तालुके 229 होते. ठीक आहे. प्रशासकीय विभाग 4 होते. गावांची संख्या 38,867 होती. महानगरपालिका 2 होत्या, 3 होत्या. आणखीन काय राहिलं? काही नाही. शहरीकरण किती झालं होतं त्यावेळेस? आपलं शहरीकरण 28% होतं, बरोबर. आयुर्मान आपलं किती होते त्यावेळेस? 29चं होतं आपलं. ठीक आहे. आणखीन काय? 124 आपले घनता होती. लोकसंख्या जवळपास 3 कोटीच्या आसपास होती. ठीक आहे. 1960च्या कालखंडामध्ये. महाराष्ट्राची उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? कुठली आहे? सातपुडा आहे. सातमाळा, बालाघाट खाली इकडे, सह्याद्री इकडे बघा. मग याच्यासाठी काय करायचं? सीमावरती जो पट्टा आहे तो एकदा नजर टाकून टाकायचा. हे बघा, या ठिकाणी सह्याद्री, इथून नदी उगम पावते दमनगंगा, बरोबर आहे. इथं डोंगररांगा आहे सातपुडा. सातपुडाला इथं मध्ये गॅप आहे. हां, इथे याच्या 2 शाखा तयार होतात. मग अशा सातपुडा इथं नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ म्हणायचं आपण याला. अमरावती जिल्ह्यामध्ये याला म्हणायचं गाविलगड. याच्या पलीकडचे या डोंगररांगेला म्हणायचं जिनगड. काली भिंत पण नाव आहे. मध्य प्रदेशचे लोक काली भिंत म्हणतात त्याला. ठीक आहे. इथं अशा डोंगररांगा येतात अशा, याला म्हणायचं दरे कसा, गोंदिया जिल्ह्यात. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये म्हणायचं मग चिरोली, सुरजागड आणि भामरागडच्या डोंगररांगा. आणि इथून एक नदी अशी वाहते हिरण्यकेशी, ही महाराष्ट्र आणि कर्नाटकची सीमा तयार करते. आणि इथून एक वाहते तेरेखोल, जी महाराष्ट्र आणि गोव्याची सीमा तयार करते बघा. ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते, ही कोल्हापूर जिल्हा येते, ही पालघर येते, नंदुरबार येते, या दोन्ही असू दे अमरावती आहे, आपलं गोंदिया आहे, आणि ह्या तिन्ही पण गडचिरोली. आखरे याच्यात जाऊ शकतात. दिशा ही आणि हे वायव्येकडे दोन्ही पण. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? वायव्येला. हे उत्तरेला आहे, हे ईशान्येला आहे. ठीक आहे. हे पूर्वेला आहे, हे दोन्ही पण दक्षिणेला आहे. आणि दक्षिण पर्याय नसेल तर मग नैऋत्याला आहे. पर्याय जसा असेल तसं उपलब्ध आहे, कारण जुन्या पुस्तकामध्ये पण 2-2 वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत ते. ठीक आहे. म्हणून एक वेळेस नैऋत्याला कोणता आहे असा पर्याय होता, तर नैऋत्याला मग तेरेखोल येईल. आणि इकडं अरबी सागर येतो पश्चिमेला. आणि त्यांना कोणत्या कोणत्या जिल्ह्यात सीमा ते तर माहीतच आहे आपल्याला. तर मग या हिशोबानं उत्तर सीमेवर विचारलं. आता हे वायव्याला पाहिजे होतं, उत्तर विचारलेलं आहे. मग आता त्या डायरेक्शननं पण लक्षात ठेवा. जसं इकडं हे दक्षिण म्हणा, किंवा दक्षिण पर्याय नसेल तर मग नैऋत्य, तसं हे या ठिकाणी वायव्य आहे ओरिजिनल आर्थिक पाहणीनुसार. पण मग आता वायव्य पर्याय नसेल तर मग काय? उत्तर. आलं का लक्षात? आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न अप्लाइड प्रश्न आहे. आता नकाशा वाचनावर आधारित आहे. आता
घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत? आता तुम्हाला जिल्हे लक्षात येतात का? आणि जिल्हे कोणते कोणते ते पण लक्षात ठेवावं लागेल, क्रमानं कोणते लागतील ते पण. हे सोपं आहे उलट. क्रमानं विचारलं म्हटलं ते बघा, नाशिक नंतर जालना डायरेक्ट आला आहे. बरं ठीक आहे, चालतं, पण जालनाचा काही संबंध लागणार नाही तसा. नंतर बीड, ओके. लातूरचा काही संबंध लागत नाही, म्हणजे पर्याय कुठं लागला आहे आपला. ठीक आहे. जालना नाही, हा पण पर्याय कुठं लागला आहे. ठीक आहे. नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, ठाणे, ओके. 3. किंवा इथं हे नसन समजत तर वाटलंच आपण परत एकदा नकाशात जाऊ. कितव्या क्रमांकावर आहे आपण? हे बघा, औरंगाबाद, नाशिक होत आहे ना अगोदर. नाशिक, औरंगाबाद, हे बघा बीड, इथं उस्मानाबाद, इथं सोलापूर, इथं हे पुणे, इथं हे ठाणे. आलं लक्षात? तर डोळ्यासमोर ते नकाशाचं वाचन पाहिजेत बघा. आता हे नगरच विचारलं जाईल पुढे चालून माहीत नाही. मागच्या वेळेस चंद्रपूर विचारलं होतं एकदा, वर्धा एकदा विचारलेलं आहे. ठीक आहे, तसंही लक्षात घेऊ शकता आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, निर्माणाच्या पद्धतीत वेगळा जिल्हा ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्याच्या पद्धती काय काय असू शकतात त्यांच्या, त्याच्यावर विचार करायचा आपल्याला. इथं तुमच्या उत्तराची अपेक्षा नाही माझ्याकडं. मला कुठला येईल मग? नागपूर. यांना म्हणायचं काय की बाबा नवीन निर्माण झालेल्या जिल्हे कुठले कुठले आहेत? हे 3 जिल्हे आहेत नवीन निर्माण झालेले, महाराष्ट्राची निर्मितीनंतर निर्माण झालेले. हा निर्मितीच्या अगोदरच आहे. ठीक आहे. मग ऑडमॅन आउट कुठला आहे? नागपूर. परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? परत नकाशे वाचनावर आधारित या. आता हिंगोलीच वेगळा झाला म्हणजे हिंगोलीच असणारची, हा मुद्दाच नाही. जालना आणि परभणीचं लोकसभेचं मतदारसंघाचे एकच आहे. ठीक आहे. दक्षिण इकडून बीड पण लागलेलं आहे, फक्त गोदावरी नदीमध्ये आहे. कुठल्याचा संबंध लागत नाही. मग औरंगाबादचा संबंध नाही, कारण मध्ये जालना येतो असतो. जालना ओलांडून परभणीच्या लोकांना औरंगाबादला यावं लागतं. आता महाराष्ट्रभरातले आपण सगळे मुलं हे मधले प्रश्न घेतलेले आहेत, नेहमी लक्षात ठेवा. मधले प्रश्न आले तर सोपे आहेत, पण तुम्ही गोंदियाचे आहात आणि तुम्हाला इकडं सांगली साताऱ्याचे प्रश्न उत्तर देणं थोडं अवघड जाते. आणि तुम्ही सांगली साताऱ्यातले आहेत आणि गोंदियाबद्दल प्रश्नाचे उत्तर देणं थोडं अवघड जाते. ठीक आहे, इसी लावून टाका ना. पुढचा मुद्दा येतो, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं कमीत कमी लागून कुठले कुठले आहेत म्हणून. पलीकडचं कुठलं लागतं मग? कमीत कमी नांदेडची सीमा लागते बघा. ठीक आहे. सर्वात जास्त, सॉरी कमीत कमी विचारले, सर्वात जास्त लागते याची. कमीत कमी कोणाची लागते? यवतमाळची लागते. ठीक आहे, ही सर्वात जास्त आहे. बरोबर आहे. ओके. कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या अधिक आहे? औरंगाबाद आहे 8 जिल्हे आहेत, कोकणामध्ये 7 जिल्हे आहेत, नागपूरमध्ये 6 आहेत, पुण्यामध्ये 5 आहेत. आता पुढचे फॉर्मॅट काय येतो त्यांचा? त्यांना माहिती मुलांनी पहिला आणि शेवटचा पाठ करून ठेवलेले आहे, म्हणून ते मधलेच प्रशासकीय विभाग टाकताय बघा. म्हणून मग औरंगाबाद सोडून दिला आहे आणि एकदम पुणे सोडून दिला तर मधले ते लक्षात घ्यायचे. मग कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे कर्नाटक व तेलंगणा या 2 राज्यांना लागून आहे? या दोन्ही राज्यातला लागलेले असले पाहिजेत. मग एकच जिल्हा आहे नांदेड. लक्षात असं होणार नाही की 2-2 जिल्हे येतील, हे असं अजिबात होणार नाही. मग बरोबर नांदेडच्या इकडं तेलंगणा लागतो आणि इकडच्या बाजूला कर्नाटक लागतो असतो. नाशिक विभागात किती तालुके? हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, सरळ सरळ पाठच लागतो याला.
किती आहे मग 54 आहे. 56 कुठं आलेत अमरावती आहे. 51 कुठंच नाही असे. कोणते बघा सारखे जिल्हे आहेत. सारख्या जिल्ह्यांचा प्रशासकीय विभाग विचारला गेलेला आहे. कुठला आहे हाच आहेत. इथं 5 जिल्हे आहेत. या विभागात हे 5 जिल्हे आहेत. या विभागात हे 5 जिल्हे आहेत. इथं जर बघितलं हे 5 जिल्हे हे 5 जिल्हे इथं 6 जिल्हे हा काटला. इथं 5 आहेत इथं 7 आहेत इथं 5 आहे हा काटला. इथं 6 आहेत इथं 7 आहेत इथं 5 आहे हा एक काटला. सारखा जिल्हा नाही ना सारखे म्हणतात ते. म्हणजे कुठला पर्याय मग 1 नंबर. प्रश्न येण्याच्या पद्धती बघत चला. ठीक आहे. आता उद्या काय करतील ते फक्त समान तालुके असलेले जिल्हे कोणते आहेत. यवतमाळ आणि नांदेड 16 जिल्हे आहेत. आपले 16 तालुके आहेत. त्या हिशोबाने तसा येऊ शकतो. आणखी त्या अँगलनं विचार करून ठेवा आता आणखी. कारण हाच प्रश्न रिपीट थोडंच होणार आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहद्दी बाबतीत आता खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. ईशान्येला दरे कसा आहे बरोबर आहे. बरोबर आहे. वायव्येला सातमाळा गाळणा अकराणी आहे. ठीक आहे. ठीक आहे. सातमाळा तर नका पकडू पण मग गाळणा आणि अकराणी तर आहेच ना तिथं. किंवा हे चुकीचं आहे तसं. पण याच्यापेक्षा आणखी भयंकर चुकीचं असेल तर मग ते चुकीचं पकडा आणखी. नैऋत्य तेरेखोल आहे. आता त्याच्या दक्षिणेला पाहिजे पण तिला मग हे बरोबर आहे. आग्नेय दिशेला गाविलगड आहे का आता. आता हे भयंकर चुकीचं नाही. ते रिलेटेड आहे ना ते थोडं बारकाव आहे ना. हे एकदम आग्नेयला जर बघितलं तर कुठल्याच हे नाही इकडं. हे डायरेक्ट उत्तरेला येईल ना गाविलगड. म्हणजे उत्तर काय येईल मग आपलं 4 नंबर येईल. आग्नेयला काय आहे तर काही नाही आहे. गाविलगड कुठल्या दिशेला तर उत्तरेला येते. डायरेक्ट अपोजिट आहेत. म्हणजे इथं आपण आपलं मिळतं जुळतं उत्तर आणण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता इथून पुढे सुरुवात होतात दुसऱ्या प्रकरणावरती प्रश्न. पहिलं प्रकरण आपलं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. चला आता हे दुसरं प्रकरण आहे बघाय. आता दुसऱ्या प्रकरणाचा हा प्रश्न येतो बेटांवरती. ठीक आहे. मालवण जवळील खांदेरी बेटावरती सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि एलिफंटा लेणी ही उंदिरी बेटांवरती आहे. आता आपल्याला नकाशा आपल्याला घ्यावा लागेल. प्राकृतिक जे काही महाराष्ट्राचे भाग पाडले जातात या प्राकृतिक भागाबद्दल लक्षात ठेवा. 3 भाग पाडले जातात. हे 3 भाग म्हणजे हा येतो कोकण, हा येतो सह्याद्री आणि हा येतो पठार. प्रश्न सर्वात जास्त आहे सह्याद्रीवरती. 2 नंबरला प्रश्न आहे कोकणावरती आणि सर्वात कमी प्रश्न आहे पठारावरती. ठीक आहे. तिन्हीची निर्मिती लक्षात ठेवायची. निर्मितीचे कारण विचारलेले तिन्हीची पण. लांबी रुंदी पण विचारले गेलेली आहेत आणि त्याचं वैशिष्ट्य विचारले गेलेले आहेत. कोकणाचं जर लक्षात घेतलं तर कोकण सुरुवात होतो इथं दमणगंगा नदीपासून कुठून कुठपर्यंत कोकण आहे असंही विचारलं गेलेलं आहे. तर शेवटचा एरिया येतो तेरेखोल. ठीक आहे. टोटल 7 जिल्हे कोकणामध्ये. हे जिल्हे कोणते कोणते सांगण्याची गरज नाही आपल्याला. टोटल लांबी 720 आहे. रुंदी जर बघितली उत्तर कोकणामध्ये रुंदी जास्त आहे 90 ते 95 किलोमीटर आहे आणि दक्षिणेकडची रुंदी कमी आहे 30 ते 40 किलोमीटर आहे. सरासरी रुंदी विचारली तर 40 ते 80 किलोमीटर आहे. आणि टोटल क्षेत्रफळ आपल्याला माहीत आहे 30,728 चौरस किलोमीटर आहे. टोटल महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या 9.9% म्हणजे 10% येत आहे बघा. ठीक आहे. मग आता कोकणाची निर्मितीचं कारण आपण अगोदरच बघितलेलं होतं. कालच बघितलेलं आहे की इथं भेगी ज्वालामुखी फाटला गेलेला आहे. हा भेगी ज्वालामुखीमुळे या पट्ट्यामध्ये ज्वालामुखी पर्वतरांगा निर्माण झालेले आहेत आणि ज्वालामुखी पर्वतरांग म्हटलं की सह्याद्री डोंगररांगे. ही अशी सह्याद्री डोंगररांगेचा हा भाग आहे. असा हे जिल्ह्याच्या ज्या सीमा या सह्याद्रीमुळे तयार झालेल्या अशा. तर अशा पद्धतीनं इथं ज्वालामुखी फाटला गेला. ज्वालामुखी जो काय बाहेर पडलेला आहे ज्वालामुखीतून बाहेर पडलेले जे पदार्थ आहे ते 2 प्रकारचे असतात बघा. एक आहे ॲसिडिक लावा म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आणि एक आहे बेसिक लावा. तर आपल्याकडे बेसिक लावा रसाच्या रूपानं बाहेर पडलेला आहे बघा. ॲसिडिक लावा जो असतो तो घट्ट असतो. हा जो असतो हा पातळ असतो बघा. हा द्रवरूपाचा असतो
हा घनरूप आहे ते थोडक्यात असं म्हणा. तर आपल्याकडं या ठिकाणी लक्षात घ्यायचं, बेगी ज्वालामुखी होतं म्हणून पर्वतरांग असे लांबच्या लांब निर्माण झाले. एकच छिद्र पडून लावारच बाहेर पडला असता तर दौलताबादच्या किल्ल्यासारखं जागीच गोल 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 असे जागोजागी पर्वत निर्माण झाले असते. जे आपण बघितलेले काल लक्षद्वीप ही जे बेटं आहेत ही केंद्रित ज्वालामुखी म्हणतात त्याला. म्हणजे ज्वालामुखी बाहेर येताना दोन पद्धतीने येतो, एकच छिद्र पडून बाहेर पडतो किंवा लांबच्या लांब भेग पडून बाहेर पडतो. ती तर लांबच्या लांब भेग पडलेली आहेत बघा. त्याच्यानंतर ज्वालामुखीचे जागृत ज्वालामुखी, मृत ज्वालामुखी असेही प्रकार पडतात बघा. वारंवार ज्वालामुखी बाहेर पडत असेल तर जागृत आहे. आपल्याकडे जागृत ज्वालामुखी नाही आहे. 8 कोटी वर्षापूर्वी बाहेर पडला, आतापर्यंत बाहेर काही पडलेला नाही तो. त्यामुळे मृत ज्वालामुखीचं उत्तम उदाहरण आहे. त्याच्यानंतर ॲसिडिक लावा बाहेर पडला की बेसिक, तर बेसिक लावा बाहेर पडलेला आहे बघा. कारण हा पातळ आहे आणि बेसिक लावाच बाहेर पडला कशावरून, कारण पातळ असल्यामुळे इथून जे बाहेर पडला लांबपर्यंत पसरत गेला, पाल जबलपूरपर्यंत जातो, तिकडं नागपूर वगैरे वरच्या भागात जबलपूरपर्यंत आणि इकडं सह्याद्री आपलं अरबी सागरापर्यंत. आलं लक्षात. आणि जर ॲसिडिक बाहेर पडला असतं ना, नुसतं जागेत दगडावर दगड दक्षिण भारतात जसं तुम्ही बघितलं असेल तशा प्रकारे जागेत निर्माण झाले असतं, बाकी सगळा खाल मैदानी प्रदेश राहिला असता असं. तर ते डोंगर बघूनच लक्षात येतंय डोंगराची फारशी उंची नाही, कारण इथला लावारस इकडंच पसरला जास्त आणि म्हणून इकडं इथं जवळपास 900 मीटर उंचीचा हा पठारी प्रदेश तयार होतो इथं. आणि याची उंची किती आहे, याची उंची मिनिमम 900 आणि मॅक्झिमम 1200 किंवा 1300 म्हणा काही ठिकाणी. लक्षात. म्हणून याची उंची कमी आहे आणि पठाराची उंची 900, म्हणजे याच्यापेक्षा 300 मीटर आखरी उंच येतो. ठीक आहे. मग निर्मिती मूळची आहे ज्वालामुखी. पण मग पुढच्या कालखंडात कोकणाचा जो भाग आहे तो खाली खचत गेलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मग याची उंची आता आखरी 275 आहे. मग इकडून जर बघितले याची उंची मग जास्त वाढते, कारण मग याची उंची इथून जर बघितलं 1200 मीटर म्हणता 900 मीटर जास्त उंची आहे इकडून 300 मीटर आहे. म्हणून इकडचे लोक म्हणतात हे पर्वतरांगा आहेत या. लक्षात. म्हणून खऱ्या अर्थानं पर्वतरांगा निर्माण झाल्या हा भाग खाली खचला गेल्यामुळं. म्हणून याची निर्मितीचं कारण जर विचारलं तर याला म्हणायचं भूप्रस्तरभंग. त्या भूप्रस्तरभंगामुळे निर्माण झालेले आहेत. याला दुसऱ्या भाषेत तुम्ही गट पर्वत म्हणू शकतात, पण सुरुवातीची मूळची निर्मिती आहे ज्वालामुखीमुळं. आणि ज्वालामुखी पर्याय नसेल तर मग गट पर्वत म्हणायचं त्याला, कारण हा भाग खाली खचला गेल्यामुळे निर्माण झालेले आहे ते. लक्षात. तर या हिशोबानं तो क्रम लक्षात ठेवायचा. मग गट पर्वत दिला, ज्वालामुखी पर्वत दिलंच नाही तर मग गट पर्वत तुमचं उत्तर राहील. पण ज्वालामुखी दिलं, गट पर्वत दिलं तर मग ज्वालामुखी पर्वत राहील. तर या पद्धतीनं इथलं हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर अशा पद्धतीनं ह्या सह्याद्री डोंगरांग आहे आणि इथं हा पठार, हा आहे पठार. पण हा पठारी प्रदेश खालींतरानं खाली खचत गेलेला आहे आणि खाली खचण्याच्या प्रक्रियेलाच म्हणायचं भूप्रस्तरभंग. म्हणून कोकणाची निर्मितीचं कारण काय, भूप्रस्तरभंग म्हणा किंवा काल मागच्या वर्षी पर्याय जमीन खचणे म्हणतात, असं खाली दिला होता पर्याय. जमिनीचे खचल्या गेल्यामुळे निर्मिती झालेली आणि याची उंची आता 300 मीटरपेक्षा कमी म्हणून मैदानी प्रदेश आहे आता. तर अशा पद्धतीनं कोकणाची निर्मितीचं कारण लक्षात ठेवा. आता याचं नाव कोकण का पडलं तेही लक्षात घ्या. कोकण नाव पडण्याच्या पाठीमागचं एक तर कोंगण कारणीभूत आहे. कोंगण हा मल्याळम भाषेतला शब्द आहे. तिथला चेर घराण्याची राजवट होती इथं आणि भारताचा प्रदेश बघितला तर असा आहे आपला. ठीक आहे. इथं चेर घराण्याच्या राजवटीचा काही भाग यांनी हा पट्टा जिंकून घेतला होता आणि त्यांच्या राज्यामध्ये सर्वात शेवटी सूर्य इथं मावळाचा, कारण हा भाग पश्चिमेला होता. म्हणून याला मावळत्या सूर्याचा प्रदेश, त्या अर्थात त्यांनी नाव ठेवलं होतं कोंगण, कारण कोंगण हा मल्याळम भाषेतला शब्द आहे ज्याचा अर्थ मावळत्या सूर्याचा प्रदेश होतो. आणि मग पुढच्या कालखंडात कोंगणवरून कोकण नाव पडलं असलं पाहिजे असं शास्त्रज्ञांचं मत आहे. आणि दुसरा गट काय म्हणतो की कोकणामध्ये दक्षिणेकडे जाताना असं चिंचोळा पट्टा तयार होतो, कारण इकडे रुंदी जास्त इकडे रुंदी कमी आहे, म्हणजे इकडं कोण तयार होतो आणि पूर्वेकडे सह्याद्रीचा कोण आहे. या दोन कोणाच्या दरम्यान हा पट्टा आहे म्हणून कोण या दोन कोणावरून याला नाव पडलं मग कोकण, दोन कोणाच्या दरम्यान असल्यामुळं. तर इथं एक मत नाही, शास्त्रज्ञांचे दोन गट आहे, दोन मत आहेत. दोन्ही मतं लक्षात ठेवा, जे खाली पर्याय असेल ते त्याचं उत्तर आहे. मग आपण नुसतं कोणच सांगू शकत नाही, कारण कोण दिलं आणि त्याने सांगितलं खालीलपैकी कोणत्या मल्याळम भाषेपासून तयार झाला आहे किंवा कोंगण कोणत्या भाषेतून आला आहे, तर ते पण लक्षात आलं पाहिजे तुमच्या. झालंय. ओके. निर्मिती लक्षात आली. आता पुढचा मुद्दा आहे किनारपट्टी कशी आहे. आता आपली जी किनारपट्टीचे 3-4 प्रकार आहेत बघा. कुठले एक तर दंतूर किनारपट्टी आहे,
की अदंतूर किनारपट्टी, असे असे पण प्रकार पाडले जातात. दुसरा प्रकार येतो उन्मग्न किनारपट्टी आहे की निमग्न किनारपट्टी आहे, असे हे प्रकार पाडले जातात. आणि नंबर 3 आहे रिया किनारपट्टी आहे, फियार्ड आहे की डॉल्मेशियन आहे, असे प्रकार पाडले जातात. वेगवेगळ्या काळानुसार हे प्रकार पाडले जातात बघा, किंवा स्वरूपानुसार हे प्रकार पाडले जातात बघा. मग पहिलं दंतूर आहे की अदंतूर आहे, तर दंतूर किनारपट्टी आपली. ठीक आहे. दंतूर काय, कारण या किनारपट्टीवरचा खडक सलग नाही आहे, कठीण मऊ कठीण काल आपण बघितलेलं आहे, त्यामुळे दंतूर किनारपट्टी बनलेली बघा. तर यानुसार विचारलं तर दंतूर आहे. त्याचे फायदे तोटे काल बोललेलोच आपण. उन्मग्न आहे की निमग्न आहे, आता इथला किनारपट्टीवरचा हा जो भाग आहे ना, हा भाग वरती येतोय की खाली जातोय, खाली चालला निमग्न आहे, वरती येत चालला उन्मग्न आहे. मग इथं मुंबई आणि आसपासचा परिसर जो आहे तो खाली खचत चाललेला आहे, म्हणजे इथं किनारपट्टी कशी आहे, निमग्न आहे. आणि इथं हा जिल्हा कुठला आहे तो रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इथं जी किनारपट्टी येते ना, ही उन्मग्न आहे, वरती येत चाललेली बघा. कशावरून, त्याचं कारण असं आहे की अगोदर जो भाग होता तो वरती आल्यामुळे इकडे खाली गुहा वगैरे तयार व्हायला लागल्या, आणि गुहा तयार व्हायला लागल्यानंतर मग प्रत्येक वर्षीच्या नोंदी त्या ठिकाणी आहे. अगोदर गुहा वगैरे त्या ठिकाणी काही नव्हत्या, आता गुहा तयार झाला, याचा अर्थ हा भाग वरती आलेला आहे. ठीक आहे. तर इकडे निमग्न आहे, इकडे उन्मग्न आहे, तर त्यामुळे इथं दोन्ही पण प्रकारची किनारपट्टी येईल आपल्याकडं. एक्झॅक्टली मग जिल्ह्यानुसार विचारलं, मुंबईच्या परिसरामध्ये निमग्न आहे, आलं लक्षात. आणि ही खचण्याची प्रक्रिया जर अशी चालू राहिली तर पुढच्या 50-100 वर्षानंतर मुंबईच ठिकाण राहणार नाही, सागर तळावर राहील ती, आलं लक्षात. मग अमिताभनं याच वर्षी या ठिकाणी पावसाळ्यामध्ये गडकरींना पत्र पाठवून सांगितलं होतं की इथं समुद्राचे लाटे येत आहे, आमच्या घरासमोर पाणी थांबतं, याचा बंदोबस्त करा. त्याने सांगितलं तिथं काही बंदोबस्त करता येत नाही, तो भागच खाली कचू लागला, वरती किती काढणार आहे आपण. ठीक आहे, ती नॅचरल प्रक्रिया चालू आहे, तर त्यामुळं ती नॅचरल प्रक्रिया या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आपण. ठीक आहे. आता रिया, फियार्ड आणि डॉल्मेशियन हे आधुनिक कालखंडात पाडले गेलेले प्रकार आहेत बघा. आता रिया म्हणजे काय, ज्या किनारपट्टीला जागोजागी नद्या येऊन मिळतात काटकोन त्रिकोणामध्ये, आणि सागराचं पाणी नदीच्या मुखातून आतपर्यंत जात असेल तर अशा किनारपट्टीला म्हणायचं रिया किनारपट्टी. ठीक आहे. आणि फियार्ड किनारपट्टी म्हणजे ज्या सागराला जागोजागी हिमनद्या येऊन मिळत असतील तर त्या किनारपट्टीला म्हणायचं फियार्ड किनारपट्टी. आपल्याकडे हिमनदी आहे का, नाही, म्हणजे या दोन पर्यायामध्ये लगेच लक्ष येतं तर रिया किनारपट्टी. आणि तिसरा प्रकार आहे डॉल्मेशियन. मग हिमनद्या येऊ द्या किंवा नद्या येऊ द्या, पण त्यांनी गाळा आणला असेल आणि गाळापासून सागरात बेटं तयार झाले असतील तर त्याला म्हणायचं डॉल्मेशियन किनारपट्टी. सुंदरबनच्या पट्ट्यामध्ये आपली किनारपट्टी कुठली आहे, पश्चिम बंगालमध्ये डॉल्मेशियन, कारण तिथं नद्याने आणलेल्या गाळापासून बेटं तयार झालेली आहेत, म्हणून पश्चिम बंगालची किनारपट्टी विचारली तर डॉल्मेशियन म्हणायची. कोकणाची विचारली रिया. आणि फियार्ड भारतात कुठंही नाही, फियार्ड शीतकटिबंधात येईल डायरेक्ट तिकडं, आलं लक्षात. त्यामुळे हे पर्यायासाठी शब्द देतात, त्यासाठी याचा अर्थ माहिती पाहिजे आपल्याला. तर मग आपली विचारलीत कुठली, रिया. आता एवढ्या पर्यायामध्ये जे असतील ते आपापली उत्तर आहेत बघा. ठीक आहे, याच्या बाहेर अजिबात काही नाही आता किनारपट्टीच्या बाबतीत तरी. झालंय. आता या कोकण किनारपट्टीचं बाकीचे वैशिष्ट्य विचारलं तर काय काय विचारलं जाऊ शकतं. एक, बेटांचा क्रम दक्षिणेकडे जाताना. ठीक आहे. जलदुर्गाचा क्रम. ठीक आहे. तटवर्तीय किल्ल्यांचा क्रम. त्याच्यानंतर नद्यांचा क्रम दक्षिणेकडे जाताना आणि खाड्यांचा क्रम. हे बाकीचे वैशिष्ट्ये विचारला जाऊ शकतात बघा. आता बेट जर बघितलं तर मुंबईत 7 बेटांचं आहे, पण आता एकच बेट झालं त्यामुळे इथं डोकं नाही लावायचं. पण मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी काही बेट आहेत. मग याच्यामध्ये मुंबई उपनगरामध्ये मड, ठीक आहे, अंबू आणि साष्टी हे मुंबई उपनगरातले, आपलं मुंबई उपनगर या जिल्ह्यातले बेटे येतात बघा. खाली मुंबई शहर नावाचं जिल्हा लागतो, त्या ठिकाणी येतं बुचर, हे बेट लागत असतं इथं. आणि मग खाली रायगड जिल्हा आहे, रायगड जिल्ह्यात भरपूर बेट आहेत बघा. घारापुरी लागतं. ठीक आहे. त्याच्याच खाली उंदेरी, त्याच्याच खाली खांदेरी, त्याच्याच खाली जंजिरा, नंतर कासा, नंतर त्याच्याच खाली
कुठलं लागतं? कुलाबा. हे येतात रायगड जिल्ह्यातले बेट. आणि शेवटी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोर्टे नावाचं बेट लागत असतं बघा. ठीक आहे. हे बेट एकदम समुद्र किनारपट्टीच्या जवळचे. हां, कोर्टे थोडं मध्ये आहे समुद्रामध्ये. तर एवढंच बेट आहेत बघा. एवढंच बेटांचं लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये पण रायगड जिल्हाच लक्षात ठेवा. इकडचं कोर्टे एकच आहे त्यामुळे काही वाद नाही. किंवा असं लक्षात ठेवा कोर्टे एकदम खाली शेवटचं आहे इकडं आणि घारापूर एकदम उत्तरेकडचं आहे. कारण मड वगैरे हे विचारण्याची शक्यता आतापर्यंत नाही आहे बघा. पण ह्या बेटांवरती प्रश्न आहेत, याच्यावरती पण आहेत. जो काही सिंधुदुर्ग नावाचा जलदुर्ग जो आहे ना, ती या कोर्टे बेटावरती. सिंधुदुर्ग नावाचं कुठं शहर दिसणार नाही तुम्हाला, जिल्ह्याचं नाव आहे. रायगड नावाचं कुठं शहर दिसणार नाही तुम्हाला, ते रायगड किल्ल्याचं नाव येते त्याच्यावरून पडलेलं आहे. ते जिल्ह्याचं ठिकाण अलिबागला आहे. इथं ओरस बुद्रुकला आहे लक्षात. तर ठीक आहे. हे बेट या पद्धतीने लक्षात ठेवा. जलदुर्ग म्हणजे काय? चारी बाजूने पाण्याने वेढलेला किल्ले. आणि तटवर्ती किल्ले म्हणजे समुद्रात घुसलेला जो कठीण खडकाचा भाग आहे त्याच्यावरचे किल्ले. आणि गड किल्ले म्हणजे डोंगरावर असलेले किल्ले. आणि सकल जमिनीवर असलेले किल्ले म्हणजे भुईकोट किल्ले. किल्ल्याचे असे प्रकार असतात बघा. मग जलदुर्ग कुठले कुठले? ठीक आहे. उंदेरी, खांदेरी, त्याच्या खाली गेलं जंजिरा, त्याच्या खाली कासा. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली जर आलं तर सिंधुदुर्ग नावाचा येतं. पण यांच्यामध्ये इथं सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग पण येतात या ठिकाणी. ठीक आहे. तर तेही या ठिकाणचा भाग लक्षात घ्या. याचा तुकडा पडलेला आहे तो जमिनीचा. मग सुवर्णदुर्ग रत्नागिरीमध्ये आहे आणि विजयदुर्ग जो येतो तो बरोबर दोन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवरती येतो. आणि मग खाली येतो सिंधुदुर्ग. तर असे हे 4-5 किल्ले लक्षात ठेवा. खांदेरी उंदेरी एकत्रच पकडला जातो बघा. कारण या दोन्ही बेटांवरती तो एकच किल्ला येतो म्हणून त्याला खांदेरी उंदेरी म्हणतात त्याला. ठीक आहे. नंतर जंजिरा आहे, कासा आहे 3, सुवर्णदुर्ग 4, विजयदुर्ग 5, सिंधुदुर्ग 6. हे जलदुर्ग लक्षात ठेवा. हे झालं. तटवर्ती किल्ले म्हणजे समुद्रात घुसलेला जमिनीचा जो भाग आहे त्या भागावर असलेले किल्ले आहेत बघा. मग त्या भागात कुठले कुठले? इथं सर्वात अगोदर लागेल अर्नाळा. कुठला जिल्हा? पालघर लक्षात. आणि पालघरच्याच शेवटी या ठिकाणी लागतो वसई. हे 2 आहेत तटवर्ती किल्ले पालघर जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये लागतो 3ऱ्या नंबरवरती द्रोणागिरी. तुम्ही जर नावाशेवा बंदरावर गेले असेल तर त्याच्या बाजूलाच आहे, तिथून रोडवरून इथूनच जातो रोड, त्याच्याच खाली लागत असतो चोला. ठीक आहे. बरोबर जवळ आहे, 8-10 किलोमीटरच्या अंतराने आहे बघा. ठीक आहे. इथं रत्नागिरीमध्ये जर बघितलं आपण, इथं जयगड आणि रत्नगड हे लागतात बघा असे. तर हे 6 तटवर्ती किल्ले आहेत. रत्नगडवरून रत्नागिरी पडलेले. हे 2 रत्नागिरीमध्ये आहे, रायगडमध्ये आहे, पालघरमध्ये आहे. ही तटवर्ती किल्ले लक्षात ठेवायचे. आता नद्या आणि खाड्या आणि त्यांचा क्रम या हिशोबानं लक्षात घ्यावा लागेल आता. तर अशा पद्धतीनं हे कोकणाचा एक भाग येतो असतो बघा. नद्यांमध्ये बघा पहिल्यांदा इथं पहिली नदी लागते, जिल्ह्यानुसार पण लक्षात ठेवा, दक्षिणेकडच्या क्रमानं पण लक्षात ठेवा. इथली नदी लागेल पहिली दमणगंगा. ठीक आहे. दुसरी नदी लागते सूर्या. तिसरी नदी लागते वैतरणा. चौथी नदी इकडून येत असते अशी तानसा. तानसा इकडून ठाण्यामधून येते आणि इकडे जात असते बघा. या तिन्ही नद्या एकमेकांमध्ये विलीन होतात. इथून वाहणारी नदी आहे उल्हास. ठाणे जिल्हा सुरुवात होतो. आता उल्हासचे 2 प्रवाह तयार होतात, एक इकडून जाते सागराला, एक इकडून जाते बघा. हिला मग मुरबाडी, काळू आणि भातसई अशा 3 नदी येऊन मिळतात बघा उजव्या बाजूनं. नंतर रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पाताळगंगा रायगड जिल्ह्यातली पहिली नदी. दुसरी नदी जर बघितली आपण आंबा, नंतर कुंडलिका, नंतर काल आणि नंतर बरोबर बॉर्डर तयार करणारी नदी आहे सावित्री. मग सावित्री रत्नागिरीत पकडा किंवा रायगडमध्ये पकडा किंवा बॉर्डर तयार करते बघा. या नद्या आहेत. रत्नागिरी आता इकडे खाली पावसाचं प्रमाण वाढत चाललं, आता नद्यांची संख्या वाढत जाणार. सावित्री नंतर येते बघा भारजा.
ठीक आहे. नंतर जोग, नंतर या बाजूने येईल जगबुडी, जगबुडी जाऊन मिळते वशिष्ठीला, मग वशिष्ठी लागते. नंतर लागते शास्त्री, नंतर काजळी, नंतर मुंचकुंडी, नंतर काजवी. एवढ्या नद्या तिथं. आणि बॉर्डर तयार करणार नदी आता शुक. ठीक आहे. शुक नंतर लागते देवगड, नंतर कर्ली, नंतर आचराय, नंतर कर्ली आणि नंतर तेरेखोले. अशा नद्या लक्षात ठेवावं लागेल. जिल्ह्यानुसार पण विचारतात, दक्षिणेकडे जातानाच्या क्रमानुसारही विचारतात. आणि या नद्याच्या बऱ्याच नद्याच्या मुखाजवळ खाड्या आहेत बघा. खाड्या पण लक्षात ठेवावं लागेल. इथं डहाणूची खाडी आहे, इथं दातीवाराची खाडी आहे, इथं वसई शहर वसईची खाडी येते, इथं ठाण्याची खाडी आहे. पाताळगंगा नदीजवळ पनवेलची खाडी आहेत. आंबा नदीजवळ धरमतरची खाडी आहे. ठीक आहे. कुंडलिका, रोहा, काल राजापुरीची खाडी आहे. आणि सावित्री नदी काठीजवळ बानकोटची खाडी आहे. ठीक आहे. खाली भारजा नदीजवळ केळशीची खाडी लागते असते. ठीक आहे. वशिष्ठी नदी काठीजवळ दाभोळची खाडी आहे. ती शहर आहे त्या ठिकाणी, त्यामुळे त्यांना त्या माहीत असेल तिथलं शहर लक्षात घ्यायचे बघा नकाशात बघून एकदा. शास्त्री नदीजवळ जयगडची खाडी आहे. ठीक आहे. काजळी नदीच्या मुखाजवळ भाट्टेची खाडी आहे. नंतर काजळी नंतर मुंचकुंडी आहे, पूर्णगडची खाडी लागते. काजवी नदीच्या मुखाजवळ जैतापूरची खाडी लागते. ठीक आहे. खाली मग शुक नदीजवळ वाघोटन किंवा विजयदुर्गची खाडी लागते. देवगडच्या मुखाजवळ देवगडची खाडी, आचरा नदीच्या मुखाजवळ आचऱ्याची खाडी, गड नदीच्या मुखाजवळ कालावलीची खाडी आहे, कर्ली नदीच्या मुखाजवळ कर्लीची खाडी, तेरेखोलच्या मुखाजवळ तेरेखोलची खाडी. तर अशा पद्धतीने हा खाड्यांचा क्रम पण लक्षात घ्यायचा. आता याच्यामध्ये तुम्ही असं पाठ करण्याची गरज नाही, एक जनरल आयडिया तयार करायचा प्रकार करायचा. कधी पण पाठ काय काय करत बसणार आहे आपण, किती दिवस करणार आहे, आलं लक्षात. जिल्हे आणि ते गावं नकाशात एकदा दोनदा बघा, अरे हे गाव वरचं आहे आणि हे गाव खाली, हे जरी लक्षात आलं की झाला प्रकार. या पद्धतीनं लक्षात घ्या. आता फक्त लक्षात घ्या नद्याचा बद्दल काय इथलं वैशिष्ट्य. कोकणातल्या सगळ्या नद्या सह्याद्रीत उगम पावतात. सगळ्या नद्या सागराला येऊन मिळतात, अरबी सागराला. सगळ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. सगळ्या नद्या अतिशय वेगानं वाहतात, कारण एकदम उंचीकडून कमी उंचीकडे वाहतात. सर्व नद्या हंगामी वाहणाऱ्या नद्या, वर्षभर वाहत नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर या नद्याच्या मुखाजवळ खाडी आहेत. तर खाडी म्हणजे काय, सागराचं भरतीचं पाणी नदीच्या मुखातून जिथपर्यंत आत जातो तेवढा एरिया, त्याला म्हणायचं खाडी. तर अशा पद्धतीनं एवढे वैशिष्ट्य. आणि यातही लक्षात ठेवा, उत्तर कोकणातल्या नद्यांची लांबी जास्त आहे, दक्षिण कोकणातल्या नद्यांची लांबी कमी, कारण दक्षिण कोकणाची रुंदीच कमी आहे. मग सर्वाधिक लांबीची वैतरणा आणि उल्हास आहे. वैतरणा 154 किलोमीटर, उल्हास 130 किलोमीटर. ठीक आहे. सर्वात प्रदूषित नदी पाताळगंगा आहे. आणि पठारावरची विचारली ती पंचगंगा आहे. पंचगंगेतल्या आता बातम्या तुम्ही बघितलं असेल ना, मासे बरेच मरण पावलेले आहेत. तर ह्या बातम्यावरून लक्षात घ्यायचं ते. आता कोकणाचा शेवटचा पार्ट आलाच काही प्रश्न, तर मग उपभागावरती येतो. दोन उपभाग आहे, आडवे पण उभे पण. आडवे लक्षात घ्या अगोदर. आडवे हा दक्षिण कोकण आहे, हा उत्तर कोकण आहे. दक्षिण कोकणात 2च जिल्हे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. उत्तर कोकणात हे 5 जिल्हे आहेत. आता हे भाग कशाच्या आधारे पाडले, जमिनीच्या आधारे. इथली जमीन सकल आहे आणि इथली जमीन खालीवर 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 आहे. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलो तर उत्तरेकडे जमीन सकल, दक्षिण जमीन सुरू झालेत असे खालीवर खालीवर, म्हणून 2 भाग, दक्षिण कोकण, उत्तर कोकण. आता हा भाग खालीवर काय, कारण इकडे पाऊस जास्त आहे. इकडे पाऊस 250 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडतो बघा. पाऊस जास्त असल्यामुळे नदी नाले ओढे जास्त आहे इकडं, म्हणून खालीवर खालीवर भाग बनलेला आहे. इकडे पाऊस कमी आहे, 150 ते 200. म्हणून एक वेळेस प्रश्न होता, कोकणामध्ये कोणीकडून कोणीकडे जाताना पावसाचं प्रमाण कमी होत जाईल. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना, दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना, असे खाली पर्याय होते बघा. तर दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पावसाचं प्रमाण कमी होत जाते. तर हे आकडेवारी त्या ठिकाणी अप्लाइड करत चालायचं आपण. ठीक आहे. इथं पाऊस कमी, इकडे पाऊस जास्त. इकडे पाऊस कमी असल्यामुळं मृदा कुठली येते, तांबडी. आणि इकडे पाऊस जास्त असल्यामुळे मृदा कुठली येते, जांभी. हिचा pH जो आहे तो 4 ते 6च्या दरम्यान, आणि याचा pH 4 पेक्षा कमी आहे.
खूप ॲसिडिक आहे, ही कमी ॲसिडिक आहे. इथं तांदूळ येणार आहे किंवा चिकू येईल किंवा केळी येईल, आणि इकडं फक्त फळं आणि मसाले येऊ शकतात, तांदूळ पण येणार नाही. तर अशा पद्धतीने हे 2 भाग आहे, उत्तर कोकण, दक्षिण कोकण. ठीक आहे. आणि यामध्येच आणखीन कोकणाचे उभे पण उपभाग लक्षात ठेवा. ह्या अशा पद्धतीनं हा एक भाग, हा एक भाग, हा भाग खाली असा समुद्रेन असा, हा भाग असा खाली येतो, आणि हा भाग सुरू झाला असे सह्याद्रीचे डोंगररांगा येतात. मग हा भाग वरती आहे म्हणून याला म्हणायचं वलाटी, हा भाग खाली आहे म्हणून याला म्हणायचं खालाटी. आता इकडून जे काही वारे येतात, ढगे येतात, इथं पाऊस कमी पडतात बघा. इथं पावसाचं प्रमाण आहे 150 ते 200, आणि इथं वारे असं वरचा भाग येतो, वारे वरती जातात, त्यामुळे इथं पाऊस जास्त आहे. इथं 300 ते 400 सेंटीमीटर पाऊस पडतो बघा. त्यामुळे इकडं माती येते जांभी, इकडं माती येते गाळाची, कारण इकडून वाहत येणारी माती इथं साचवतो. त्यामुळे इथं गाळाची माती आहे म्हणून इथं तांदूळ जास्त घेतला जात असतो, आणि इकडे जांभी माती आहे, याचा अर्थ फळं आणि मसालेच येणार आहे, दुसरं काही येणार नाही. तर अशा पद्धतीनं खालाटी वालाटी असे उभे 2 भाग लक्षात घेतले पाहिजेत. तर हे कोकणाबद्दलचे प्रश्न आहेत बघा. आता मग याच्यावरती प्रश्न कसे कसे आहेत ते लक्षात घ्या. हा प्रश्न होता. मग मालवण जवळील खांदेरी बेट, आता मालवण जवळ कुठलं येतं आहे, कोरटे बेट येतं. मालवण म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा, तिथं कोरटे बेट येतं, तिथं सिंधुदुर्ग येतोय बघा. पण हे म्हणतात खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग जिल्हा येतो, त्यामुळे हे वाक्य चुकीचं होतं आहे. आणि एलिफंटा लेणी उंदिरी बेटावर म्हणतात. हे एलिफंटा लेणी कुठे येते, मग घारापुरी पाहिजे होतं, इथं घारापुरी बेटावरती येतं बघा. म्हणून हे वाक्य पण कसं आहे, चुकीचं आहे. योग्य कोणतं आहे मग, एक पण नाही, दोन्ही पण कसं आहे, अयोग्य आहेत. ठीक आहे. हे जनरल आयडिया करून घ्यायचे, आता काही विशेष नाही. उत्तर पण करेक्शन लक्षात आलंय. महाराष्ट्रात खालील सागरी किल्ले दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्याचा क्रम आहे. हे सागरी किल्ले, आता जलदुर्ग म्हणायचं आपण याला. आता दक्षिणेकडून विचारायला, दक्षिणेकडे सिंधुदुर्ग येईल पहिला, म्हणजे हे पर्याय तुमचे कटले जाता, कारण सिंधुदुर्ग इकडं पर्यायामध्ये आहे ना. या 2 पर्यायापैकी उत्तर आहे. आता जंजिरा रायगडमध्ये येतोय, हा विजयदुर्ग बॉर्डरवर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, म्हणजे उत्तर काय येईल मग 3 नंबर येते बघा. ठीक आहे. हे टॅक्स असिस्टंटचे प्रश्न आहेत बघा. हाच फॉर्मॅट राहील, एवढं लक्षात ठेवा. खालाटी हा शब्द खालीलपैकी कशा संबंधित आहे. कोकण किनारपट्टीवर वाळूची दांडी आहे का, याला बीच म्हणतात. कोकणाच्या पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सकल भाग, हे उत्तर येईल. हा सकल भाग आहे. ठीक आहे. खालाटी म्हणतात ना ते खालचा भाग आहे, पलाटी म्हणजे वरचा भाग. कोकण किनारपट्टीवरील पुळण नाही, पुळण ही दांडे एकच आलेत ना, आणि भाताचे शेत. ठीक आहे, याचा काही संबंध नाही. कोणते विधान बरोबर नाही. आता सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे का, आहे. रत्नागिरी आणि तिथे येतो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो असतो. हां, काय येईल उत्तर सांगा बरं याचं. चला याचं उत्तर सांगा काय येतं, मला बघू द्या आता तुमचं सगळ्या गोष्टी पटकन, जास्त वेळ न घेऊ. आता 2 3 4 आणि सगळेच मग असे गडबड होऊ लागलेत ना. एकच उत्तर राहील ना. काय उत्तर येईल, कुठलं येईल, हो ना. मग हा, मग चुकीचं कोणतं आहे. हे मीटर पाहिजेत ना, हे सेंटीमीटर आहेत ना. तुम्हाला अगोदरच म्हटलं नजर हाटी दुर्घटना घटी आहे. इथं हे तुम्ही हे बघू लागले फक्त. हे असं कुठं सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर असं कुठं असतं का.
ठीक आहे, अगोदर झालेलं आहे बरं का आपलं, तरी पण आज चुकायला म्हटलं अवघडच. वैतरणा ही कोकणातली नदी आहे, कोकणातल्या सगळ्या नद्या पश्चिम वाहिनी, ही पूर्व वाहिनी नसायला पाहिजे. इथं इथं पश्चिम असतं ना, मग बरोबर असतंय. ठीक आहे, हेही बरोबर आहे तसं, पण इथं मग मीटर पाहिजे होतं. आला का फरक लक्षात येतोय ना? हां, हे तर क्लिअर कट बरोबर दिलेलं आहे त्याने. सागरी किल्ला आहे, रत्नागिरी जिल्ह्यात काय असं विचारलेलं नाही त्याने. ठीक आहे, आलं का लक्षात ये? ठीक आहे, म्हणून ते असे मार्क जाणं म्हणजे मग सिली मिस्टेक म्हणायचे आता, म्हणून म्हटलं की थोडं लक्ष ठेवा फक्त. चला, प्राकृतिक विविधतेमुळे कोकणाचे कोणते 2 उपभाग पडतात? पटपट नंबर सांगा. पटपट सांगा बरं. हां, बघा, 1 नंबरचे दक्षिण कोकण, उत्तर कोकण आहे. इथं पण लक्ष देऊ शकतं, पण एक खलाली वालाली नाही, ते खलाटी वालाटी पाहिजेत. कारण बरेच जण या ठिकाणी हे पण हे करतात गडबडमध्ये. ठीक आहे, हे खलाली वालाली दिलेले आहेत, त्यामुळे इथं क्लिअर कट आहे दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण. चला, हा पण पटकन घ्या. कोणत्या किनाऱ्याचा प्रकार आहे कोकणाचा? कारण या आधुनिक पद्धतीने प्रकार विचारलेले आहेत त्यांनी. रिया आहे, फियार्ड कुठं असणार आहे असं विचारलं तर शीत कटिबंधातला देश जरा फिनलँड, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन असे घ्या तिकडचे. ते डॉल्मेशियन विचारलं तर पूर्व किनारपट्टी म्हणा. ठीक आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्या आहे फक्त आता, आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे पण पाहिजेत. 2 गोष्टी लक्षात घ्या. सांगा बरं. उत्तर देत चला, चुकू द्या, पण निदान तुमच्या लक्षात येईल ना. तिथं चुकलंच नाही तर सुधारणार कसं आहे? चुकणार नाही यासाठी काळच नाही करायचं, हे पण सगळ्यात भयंकर आहे. कुठला येईल? 1 नंबर उत्तर येईल. आलं का लक्षात? सावित्री बॉर्डरवर आहे, इकडे घेऊ शकता तिकडे घेऊ शकता, असं काही हे नाही. ठीक आहे, इथं जर बघितलं वशिष्ठीच्या अगोदर झोक पाहिजे होती, इथं भारतात आणखीन अगोदर, हे उलटा क्रम झाला. आणि इथं पण लक्षात ठेवायचं, तुम्हाला आता तर माहीतच नाही ना उत्तर, याला पर्याय कमी करायचे. बघा, पर्याय कसे कमी करायचे ते लक्षात घ्या. हे बघा, सावित्रीने सुरुवात आहे, इथं हे 2 पर्याय आणखीन वेगळे येतात, म्हणजे लक्षात यायचं हे किंवा हे उत्तर आहे. किंवा दुसरा मुद्दा काय करायचं, एक पर्याय दक्षिणेकडे जातानाच असणार आहे, एक उत्तरेकडे जातानाच असणार आहे. मग उलटा पालटा केलेला कुठला आहे? हे इथं आणि हे उलटा केलेलं आहे, याचं उलटा झालेलं नाही बघा. मग अगोदर हे किंवा हे होतं, आणि आता लक्षात येते या 2 पैकी याचा अर्थ उत्तर हे. लक्षात येतंय का? तुम्हाला माहीतच नसेल, आता हे भरपूर नद्या म्हटल्यावर माहिती राहणारची शक्यता कमी आहे ना. झालं का? माहीतच नाही आता, तर इथं पहिला लक्षात घेतलं पाहिजे, अरे उत्तर या 2 पैकी, हे 2 पर्याय असं कटून टाकायचं पहिलं. आता 2 पैकी कोणतं आहे? मग आता हा पर्याय कसा आहे, असा आहे, याचं उलटं आहे का काही, किंवा याचं उलटं आहे का काही? मग ज्याचं उलटं आहे तो पर्याय असणार आहे, याचंच उलटं दिलेलं आहे. हे ज्याचं तुम्हाला हे बघा उत्तर माहीत असेल तर क्लिअर कटच चालतं तुम्ही तुमचं. आपण ते पण विचार करून ठेवलं हवं की ज्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही. नाही, 15 मिनिटं वगैरे काही लागत नाही. हे तुम्ही सराव जितका केला विदिन काही सेकंदाच्या आत कार्यक्रम लागतात हे. आणि म्हणून मी वारंवार म्हणतो, आता इथून पुढे पेपर सोल्युशन करा. एकदा या ठिकाणी टच झालेलं आहे ना, मी तुम्हाला पटापट आठवण करून देतो बघा. ठीक आहे, कारण काही प्रश्न काय घेतलेले त्यांनी उभे घेतलेले आहेत, काही प्रश्न तुलनात्मक पद्धतीने घेतलेले आहे. म्हणून अभ्यास करताना मी वारंवार म्हणतो असतो, एकदा रिडिंग झालं की त्यातून तुमचे फक्त 25% प्रश्नाची उत्तर क्लिअर येतील, 100% उत्तर येणार नाही. मग तुलनात्मक पद्धतीने घेतलं त्यातले 10-15% आणखीन मार्क्स वाढतात बघा, लक्षात. त्याच्यानंतर मग आणखीन बाकीचे वेगवेगळे पर्याय असतात बघा, ते सगळे अँगलला त्या प्रश्नपत्रिकेची तयारी सुरुवातीपासून चाललं पाहिजेत. आणि प्रश्न बघूनच मग आणखीन कोणते कोणते अँगल आहे ते समजायला सोपं जातं बघा. आता पेपर सोल्युशन करा.
जय माता दी म्हणा, काही म्हणा, पण उत्तर आणा पहिले. आणि जास्त लोडच घेऊ नका, कारण मागच्या 250 जागा होत्या, आता 650 जागा आहेत. मागच्या वर्षीचे मुलांचे फॉर्म जवळपास 38,000 होते, मला आठवतं येते सगळ्या गोष्टी. आणि यावर्षी 28,000 आहे, 10,000 कमी आहे. जागा झाल्या जास्त, फॉर्म आले कमी. आता फक्त त्या दिवशी तुम्ही फक्त व्यवस्थित राहू द्या. उगं भारतासारखं 350 रन काढल्याशी थांबायचं नाही, त्यामध्ये मग खाली येऊन जायचं असं नका करू. पेपर एकदमच कठीण असेल ना, उगं बळजबरी कुठलाही काळं करायचं नाही. काळं करण्याच्या अगोदर डोकं हेच चालवा, काय असू शकतं काय नसू शकतो. मेंदूमध्ये भरपूर ताकद आहे. आणि सुरुवातीला जे क्लिक होतं ना उत्तर, मेजॉरिटी उत्तर तेच असतं. पण तुम्ही म्हटलं नाही कडे हे असेल तर मग मेंदू म्हणतो चालते यांच्या मनानं होऊ दे आता. तर तसं पण लक्षात घ्यायचं. तुम्ही घरी सोल्युशन करताना बघा, तुम्हाला जे पहिलं क्लिक होतं उत्तर तेच आहे तुमचे. पुढचा फॉर्मॅट हा आहे, जो प्रश्न सोपा असतो ना त्याचं उत्तर 3 किंवा 4 आहेत. आयोगाच्या प्रश्नपत्रिका थोड्या लक्षात घ्या. पर्याय झाकून ठेवायचे. उत्तर प्रश्न वाचल्या उत्तर डोक्यात येत असेल ना, मग ते कितव्या क्रमांकावर आहे बघा, तुमच्या लक्षात येईल 3 किंवा 4 नंबरवर आहे. तर याचा अर्थ हा होतो की जो प्रश्न अवघड आहे त्याचं उत्तर 1 किंवा 2 आहे. मेजॉरिटी वेळेस सांगतो, प्रोबॅबिलिटीचा विचार या. म्हणजे टोले मारताना पण मग लक्षात घ्यायचं 1 किंवा 2 टोलेचं असण्याची शक्यता आहे. पण हे लगेच लक्षात आलं पाहिजे, अरे हे आपल्या वाचनातून नाही आलं म्हणून अवघड येते. तो माणसाला आपल्याला अवघड पण दुसऱ्याला सोपा असेल. पण आपण जे पुस्तक वापरतो, जवळ जनरली सगळेजण तेच पुस्तकं वापरतात, त्यामुळं अभ्यास जनरली लक्षात येऊन जातोय. ठीक आहे. आणि 30-35 प्रश्न तर कसे क्रॉस होऊन जातात, तुमच्या मराठीमध्येच बऱ्यापैकी येऊन जातील बघा. त्यामुळे लोड माझ्या हिशोबाने काहीच नाही. यावर्षी तुम्ही अशी सरळ जाणार आहे, जसं मागं 1800 बॅचची आली होती, एक 1800 मुलांची. तर त्यावेळेस वर्गातलेच मुलं पास होऊन गेलेत आणि ते डायरेक्ट समोर येऊन सांगतात की बाबा MPSC इतकी सोपी कुठलीच परीक्षा नसते म्हणून. कारण ते मुलं आले आणि तसेच निघून गेलेत ते. तर त्यांना इजी मिळून गेलं होतं बघा. पण इजीतून झालं असं तर वर्गातले ते 10 ते 12 मुलं होते. माझी हिशोबाने 7 ते 8 अँटी करप्शनमध्ये 2-3 वर्ष आताच पकडले गेले होते. सगळंच इजी वाटायला लागलं होतं ते. असं पण नको आपल्याला थोडंफार. आता तुम्ही तर चांगले खास खळग्यातून आलेले आहेत, तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ठीक आहे, चला. महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा क्रम आहे आता. म्हणजे सगळ्या मुद्द्यावर एक 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 प्रश्न घेतलेले ते. दक्षिणेकडून उत्तरेकडचं जाण्याचा क्रम विचारलेला आहे. आता दक्षिणेकडे कुठले कुठले येणार इकडं. आता हे बघा, आपल्याला माहीत नाही असं करत जातं. तेरेखोल, दाभोळ, विदुर्ग, राजापुरी. अरे याच्यातून काहीच नाही होऊ लागलं आता. मग आता दुसरा फॉर्मॅट काय, उलटा पालटा आहे का एखादं. तेरेखोल इकडं आहे का, आणखीन इकडं हे एक दिसू लागलं एवढा, हे उलटा पालटा आहे. म्हणजे 2 पर्यायापैकी उत्तर एक आहे. ठीक आहे. आणि मग लक्षात येत आहे, अरे तेरेखोल तर एकदम खालचाच आहे. समजतंय का. आपल्याला काही माहित नाही असं गृहीत धरून आपण चाललेलो आहे. ठीक आहे. कारण आता अभ्यासापेक्षा या मुद्द्यावरती भर द्यावा लागेल. अभ्यासच म्हटलं मग पाठच करावं लागेल सगळं. झालं काय. इथं आपण काही बरोबर आहे की नाही बरोबर बघून घ्या बरं का. ओके, बरोबर आहेत ते. कोकणातील या नद्या जास्त लांबीच्या आहेत. कुठल्या आहेत मग. वैतरणा आणि उल्हास. एक्झॅक्टली लांबी जरी विचारली तर वैतरणा 154 किलोमीटर लांबीचे, उल्हास 130. हा मागच्या वर्षीचा प्रश्न आहे. पण याच्या अगोदर 2 वेळेस प्रश्न विचारला तर कोकणातली सर्वाधिक लांबीची नदी कोणती आणि उत्तर दिलेले उल्हास. पण त्यावेळेस वैतरणा खाली पर्याय नव्हता, हे पण लक्षात असू द्या. परत म्हणसाल उल्हासपेक्षा वैतरणा जास्त लांबीची, पण पर्यायच नसेल तर त्याला कोण काय करणार आहे. तर जी लांबीची मग खाली पर्यायामधली तीच आपण सांगू शकतो. आता वैतरणा एक आला आणि एक उल्हास आला, मग वैतरणा मारायचं. जिल्हा आता ही वैतरणा कुठल्या जिल्ह्यातली आहे, पालघर जिल्ह्यातली. साधा सरळ हिशोब आहे ना, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कोकणाची लांबी रुंदी कमी कमी होत जाते. म्हणजे दक्षिणेकडच्या नद्यांची लांबी कमी. म्हणजे पालघर आहे आणि हा त्याच्या खालच्या जिल्ह्यात आहे, ठाणे जिल्ह्यात आहे. ठीक आहे. सावित्री बॉर्डरवर आहे, रत्नागिरी आणि रायगड. वशिष्ठी रत्नागिरीमध्ये आहे, रत्नागिरी आहे. तानसा पालघरमध्ये आहे, ठाण्यामध्ये. ठीक आहे. आता हे सुरू झालं इथून पुढं सह्याद्री डोंगररांगेबद्दलचे प्रश्न. ठीक आहे. मग सह्याद्री डोंगररांगेबद्दल थोडक्यात आता समजून घेऊ.
सह्याद्रीबद्दल काय काय लक्षात आलेलं आहे आपल्याला आता? सह्याद्री डोंगररांगा अगोदर लक्षात घ्या, बरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांची सीमा तयार करते. दक्षिण उत्तर दिशेने आहे. कोणत्या दिशेने एक वेळेस प्रश्न होता, दक्षिण उत्तर दिशेने आहे. मागच्या वेळेचा प्रश्न होता महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे कोणत्या डोंगररांगा आहे? सह्याद्रीची. म्हणजे काही प्रश्न अवघड नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या डोंगररांगा खऱ्या अर्थानं कुठून सुरुवात होतात? इथं तापी नदीचं खोरे बघा, इथून सुरुवात होतात कन्याकुमारीपर्यंत. टोटल लांबी किती आहे? 1600 किलोमीटर आहे. यातली महाराष्ट्रातली लांबी किती आहे? 440. पण सरळ पकडली तर 440, वेडी वाकडी पकडली 650 आहे. ठीक आहे. पश्चिमेकडचा उतार तीव्र आहे कारण असा आहे, आणि पूर्वेकडचा उतार मंद आहे. लक्षात, इकडे तीव्र आहे, इकडे मंद आहे. त्याच्यानंतर रुंदी, उत्तर भागामध्ये रुंदी जास्त आहे, आणि जसं जसं दक्षिणेकडचा भाग येतो तस तशी रुंदी कमी होती बघा. आता उत्तर भागात रुंदी जास्त आहे म्हणून उत्तर भागात उंची पण जास्त येते. जिथं रुंदी जास्त तिथं उंची पण जास्त, म्हणून या भागातली उंची काही काही ठिकाणी जवळपास 1300 मीटरपर्यंत आहे, आणि दक्षिणेकडचा भाग येताच 900 मीटरपर्यंत खाली उंची येते. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना उंची कमी होते. पण काल बोललेलं आहे, पूर्ण सह्याद्रीचीच कन्याकुमारीपर्यंत विचारलं तर दक्षिणेकडे जाताना उंची वाढत जाते, कारण या भागापेक्षा खालच्या भागात आणखीन उंची वाढते, खाली आणखीन उंची वाढते. प्रश्न सह्याद्रीवरती महाराष्ट्रावर आहे की भारतावर आहे ते बघा. महाराष्ट्रात विचारलं दक्षिणेकडे जाताना सह्याद्रीची उंची कमी होत जाते, आणि भारतात सह्याद्रीची उंची दक्षिणेकडे जाताना विचारलं तर वाढत जाते. ठीक आहे. मग इथं वरच्या भागात रुंदी जास्त म्हणून उंची जास्त आहे, दक्षिण भागात रुंदी कमी आहे म्हणून उंची पण कमी आहे. आता हे सरासरी उंची आहे, शिखराची उंची याच्यापेक्षा जास्त राहणार आहे आणि दरीची उंची याच्यापेक्षा कमी असणार आहे. ठीक आहे. निर्मितीचं कारण तुम्हाला सांगितलेलंच आहे. ज्वालामुखी कारण राहील, ज्वालामुखी पर्याय नसेल तर भूप्रस्तरभंग किंवा गट पर्वत म्हणून आपण त्याला, खाली कसला गेल्यामुळं, हे त्याचं कारण राहील बघा. मग आता कोणताही डोंगर घ्या, सह्याद्रीच काय, डोंगरावरचा काय भाग सकल आहे, काय उंचवट्याचा आहे, काय खोलगट आहे, हे अशा प्रकारची रचना. याला काय नाव आहे मग? घाटमाता. इथं थंड हवेची ठिकाणे किंवा गड किल्ले असतात बघा. याला काय नाव आहे? शिखर. आणि याला नाव आहे दरी. दरीच्या भागात जे काही रस्ते त्याला नाव दिलं आपण मग घाट. घाट कुठं असणार आहे? दरीच्या भागातून असणार आहेत. आता यानुसार आता शिखर जर बघितले तर सर्वाधिक उंची शिखर येत आहे एक नंबरला येतं कळसुबाई, नगर जिल्ह्यात येतं आहे, अकोले तालुक्यात येतं, 1646 मीटर उंचीचं आहे. 2 नंबरला या ठिकाणी येतं साल्हेर, 1567 आहे, नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात आहे. 3 नंबरला येतं महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यातच महाबळेश्वर तालुका आहे, 1438. 4 नंबरला कळसुबाईच्या दक्षिणेकडे लागून आहे नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यामध्येच हरिश्चंद्रगड, 1424 मीटर. हे पहिले 4 अगोदर विचारण्याची शक्यता जास्त राहायची बघा. ठीक आहे. आता हे 4 राहिलेले नाही, आता पुढचे 4 वरती प्रश्न सुरू झाले. आता पुढचे 4 म्हणजे 5 नंबरचा. आता 5 नंबरचा येतो, इथं अशा डोंगर रांगा लागतात बघा, सप्तशृंगी येतं. आता सप्तशृंगी येतं 1416, नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात आहे. 6 नंबरला येतं तोरणा, पुणे जिल्ह्यात आहे, वेल्हे तालुक्यात येते, 1404. ठीक आहे. 7 नंबरला येतं राजगड, वेल्हे तालुक्यातच, 1376 मीटर उंचीचं आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर राजगड नंतर रायरेश्वर, रायरेश्वर 1373 मीटर उंचीचं आहे, भोर तालुक्यात येतं, पुणे जिल्ह्यामध्ये. हे 4 हे लक्षात घ्यायचे. आता 4 आणि 4 8 झालेत. 9व्या क्रमांकाचं सर्वाधिक उंची शिखर आता सह्याद्रीच्या पलीकडे येतं बघा, सातपुडा डोंगर रांगेमध्ये येतं. इथं कुठलं येतं? अस्तंभा, हे 9 नंबरला येतं असतं. इथं अकराणी तालुका लागतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी येतं, 1325 मीटर आहे. आणि 10 नंबरला नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर लागतं बघा, त्र्यंबकेश्वरच तालुका आहे, 1304 मीटर उंचीचं आहे. तर हे 10 तरी शिखरं थोडक्यात कोणतं मोठं आहे कोणतं छोटं आहे आकडेवारी लक्षात नका ठेवू,
पण उतरत्या क्रमांक तरी लक्षात ठेवाय. ठीक आहे. जिल्हे पण विचारलेले तालुके विचारलेले नाही आतापर्यंत. तालुके त्यामुळं थोडं वेगळे पण लक्षात ठेवायचं इथे. झालंय. सह्याद्रीबद्दलचा हा पहिला मुद्दा शिखराचा. दुसरा घाटमाथ्याचा आहे. मग घाटमाथ्याचा काय एरिया आहे हे बघा. घाटमाथ्याबद्दल लक्षात ठेवायचं की उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना थंड हवेची ठिकाणं कुठली कुठली. मग इथं आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर लागतं असतं, त्याच्या खाली इगतपुरी लागत असतं. नाशिक जिल्ह्यामध्ये आता हे नगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे थंड हवेचे ठिकाण पण ओळखलं जातं असतं. पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून पण आहे. त्याच्यानंतर खंडाळा, त्याच्यानंतर लोणावळा हे पुणे जिल्ह्यात येतात बघा. सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी, आणि इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा. ही या बाजूने दक्षिणेकडे जाणाराचा क्रम या खालीवर करायचा नाही याला. या बाजूने जर बघितलं तर इथं डोंगररांगेच्या या भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये कुठलं येईल, जव्हार. ठीक आहे. इथं ठाणे जिल्ह्यामध्ये माळशेज घाट. हां. इथं रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान. ठीक आहे. आणि इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली. हे असं लक्षात घ्यायचं बघा. तर हे घाटमाथा एरियाची माहिती आहे. आणि उरलेला भाग काय मग दरी. या दरीचा भाग कशासाठी ओळखला जातो तर घाटासाठी ओळखला जातो बघा. मग हे घाट जे आहे भरपूर आहेत, पण 10, 11, 12च घाट लक्षात ठेवायचं. मी अगोदरपासून ते सांगत आलेलो आहे. ते 10, 11, 12 घाट कुठले कुठले आता हे बघा. इथं सह्याद्री बरोबर आहे. सह्याद्रीलाच लागून या ठिकाणी सातमाळा अजिंठा आहे. इथं हरिश्चंद्रबाला घाट आहे. इथे शंभू महादेवाच्या डोंगररांग आहे. ठीक आहे. इथं पुणे शहर आहे, इकडं मुंबई शहर आहे. आता पहिलं मुंबई ते नाशिक इथं जाताना कुठला घाट लागतो, थळ किंवा कसारा घाट लागतो. इथं ठाण्यावरून नगरला जाताना माळशेज घाट. दक्षिणेकडे क्रमानं चाललो आपण आता. मुंबईवरून पुण्याला जाताना बोर घाट आहे. ठीक आहे. पुणे जिल्ह्यातलं भोर तालुका येतं. ठीक आहे. बोरवरून इकडं रायगडमध्ये महाडला जाण्यासाठी वरंदा घाट आहे. ठीक आहे. इथं पुण्यावरून इकडं सातारला जाण्यासाठी इथं घाट लागतो. कुठला आहे, खंबाटकी घाट आहे इथं. आणि हा घाट ओलांडला इथं वाई नावाचं गाव आहे. इथून वरती महाबळेश्वरला जाण्यासाठी पसरणी घाट आहे. आणि महाबळेश्वरून इकडं महाडला जाण्यासाठी आंबेनळी घाट आहे. ठीक आहे. सातारा जिल्ह्यात इथं कराड आहे. कराडवरून इकडं चिपळूणला येण्यासाठी कुंभारली घाट लागतो बघा. ठीक आहे. याचं पुढे गेलं इथं कोल्हापूर आहे बघा. कोल्हापूरहून इकडं रत्नागिरीला येण्यासाठी आंबा घाट आहे. कोल्हापूरहून इकडं गोव्याला जाण्यासाठी फोंडा घाट आहे बघा. कोल्हापूरहून इथं कुडाळला जाण्यासाठी हनुमंते घाट आहे. आणि इकडं सावंतवाडीवरून इकडे बेळगावला जायचं असेल तर आंबोली घाट लागत असतो. तर क्रमाने एवढे घाट लक्षात ठेवा. थळघाट 1, माळशेज 2, बोर 3, वरंदा 4, खंबाटकी 5, पसरणी 6, आंबेनळी 7, कुंभारली 8, आंबा 9, फोंडा 10, हनुमंते 11 आणि आंबोली 12. हे एवढे 12च घाट मी सांगत असतो वारंवार. क्रमानं फक्त लक्षात ठेवाय. अशा घाटाची संख्या 80 पेक्षा अधिक आहे. पण जोड्या लावा म्हणूनच येणार आहे. आणि क्रमानं पण येऊ शकतात. दक्षिणेकडे जाताना क्रम येऊ शकतो. आता नेहमी लक्षात ठेवा, याची उंची जास्त असणार आहे, याची उंची कमी असणार आहे, याची उंची कमी असणार आहे. कारण दक्षिणेकडे जाताना उंची कमी होत जाते. पण घाटाची उंची कुठे पुस्तकात वाचायला भेटणार नाही तुम्हाला. पण एक अंदाज बांधायचा, कारण बऱ्याच ठिकाणी उंचीनुसार पण विचारलेले आहेत त्यांनी. झालंय. आणि सह्याद्रीबद्दल आणखीन एक वैशिष्ट्य काय, या उपरांगा आहे बघा. या 3 उपरांगा लक्षात ठेवायच्या. इथं उपरांग कुठले आहेत मग, या सातमाळा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. औरंगाबाद आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये या डोंगररांगेला म्हणायचं अजिंठा. नगर आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्या डोंगररांगा आहे यांना म्हणायचं हरिश्चंद्र. नगर जिल्ह्यामध्ये नाव आहे. आणि बालाघाट बीडमध्ये नाव आहे.
आणि इथं सातारा सांगली जिल्ह्यामध्ये महादेवाच्या डोंगररांगा आहे. या नदी खोरा अलग करण्याचं काम करतात डोंगररांगा. याच्या पलीकडे इथं तापी नदीचं खोरं आहे बघा, इथं गोदावरी नदीचं खोरं आहे, इथं भीमा नदीचे खोरे आणि इथं कृष्णा नदीचे खोरे आहेत. हे खोरे एकमेकांपासून या उपरांगामुळे अलग होतात बघा. आणि उरलेलं सह्याद्रीचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य आहे? जलविभाजक आहे महाराष्ट्राचा. सर्वात जास्त पावसाचा पट्टा आहे. यात सर्वात जास्त पाऊस पडतो आंबोलीला 745, 2 नंबर महाबळेश्वर 623 सेंटीमीटरमध्ये आहे, 3 नंबरला गगनबावडा 621, 4 नंबरला माथेरान 517, 5 नंबरला खंडाळा 471 आणि त्याच्या बाजूला लोणावळा 430. तर या पद्धतीनं सर्वाधिक पावसाचं ठिकाण हाच पट्टा आहे. सरासरी पाऊस पडतो सह्याद्रीवरती 300 ते 500 सेंटीमीटर. आणि म्हणून इथूनच एकतर पश्चिमेला नद्या वाहतात किंवा पूर्वेला वाहतात. म्हणून महाराष्ट्राचा जलविभाजक आहे. यातही दक्षिण भागात पावसाचं प्रमाण जास्त आहे, उत्तरेकडे जाताना पावसाचं प्रमाण कमी होत जाते. ठीक आहे. तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. सर्वात जास्त जैवविविधता असलेला पट्टा आहे आणि सर्वात प्राचीन जैवविविधता असलेला पट्टा पण, आणि युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीत हे समावेश झालेला पट्टा आहे. किती स्थळांचा समावेश आहे? 39. यापैकी महाराष्ट्रातले किती आहे? 4. 39वा या वर्षी समावेश केला बरं का त्यांनी, त्यामुळे आपल्या पुस्तकात 38 असेल. झालंय का? ती एवढी सह्याद्रीबद्दलची माहिती. आता सह्याद्रीवरती जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे जाऊ आपण. हे बघा, हा प्रश्न झालेले होते आपले. अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात? पहिले 10 शिखर तुम्हाला सांगितलेले आहे, लक्षात ठेवावं लागेल. आता कुठला आहे मग? नंदुरबार. तालुका विचारला तर 11 नाही. उंची विचारली तर 1325. पर्वत विचारला तर सातपुडा. तोरणमाळ म्हणा. जे खाली पर्याय राहील आपण आपल्या जवळच्या पर्यायाची निवड करायची. ठीक आहे. मालवण वेंगुर्ला गोव्याकडे जाण्यासाठी कोणता घाट अत्यंत उपयुक्त आहे? सांगा पटपट. 1 नंबर येईल. आलं लक्षात? तसं आंबेनळीतूनही गोव्याकडे जाता येईल तुम्हाला, पण आता इथं जवळपासचा पर्याय आपल्याला निवडावा लागेल. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वतरांगांचा योग्य क्रम. उंचीनुसार नाही म्हणतं बरं काय. कुठला येईल? 2 नंबर येईल. सर्वात उत्तरेकडे सातपुडा आहे, उत्तरेकडून म्हणतं ना. त्याच्या दक्षिणेकडे सातमाळा, त्याच्या दक्षिणे हरिश्चंद्र, नंतर शंभू महादेवाच्या डोंगररांगा, असा क्रम विचारतात बघा. घाटांचा दक्षिणेकडे उत्तरेकडचा क्रम विचारला आहे. घाटांचा कुठला येईल? परत तेच मुद्दे, मग हे सोडून द्या, आपल्याला माहिती नाही. हाय काय इथं काही समान नाहीये. ओके, सोडून द्या. मग आता दुसरा फॉर्मॅट अपोजिट आहे का काही? याचे अपोजिट ही दिसू लागले. या 2 पर्यायापैकी उत्तर आहे, म्हणजे 2 पर्याय कटवलेत तुम्ही आता. हा पण पर्याय आहेच ना. ठीक आहे. आता माहीतच लागेल त्याला, आपलं फॉर्मॅटच इथं बसत नाही. आता कोणीकडे दक्षिणेकडे उत्तरेकडे. फोंडा, आंबा, कुंभारले, बोर. ठीक आहे. इकडे पण बघा, नाही येत ना तो. 2 नंबरच उत्तर येते. म्हणजे आपण फॉर्मॅटनुसार चाललो होतो, माहीत नाही असं गृहीत धरलं होतं ते. त्यामुळं हे बघा, आता फॉर्मॅट आपला इथं लागूच होत नाही. दोन्ही अँगल आपले चुकू लागलेत, कारण पहिल्या मुद्द्यानुसार पण आला नाही आणि अपोजिट होणारे 2 पर्याय आले तेही लागू होत नाही. म्हणजे त्यांनी पण त्याही विचार करून ठेवलं मुलं असे डोकं लावतील म्हणून. ठीक आहे. हा पर्याय कटत होता, हा एकदम उत्तरेकडे बापा. हा पर्याय कटत होता,
पण मग आता हे बाकीचे 3 पर्यायामध्ये फोंडा येत होता दक्षिणेकडे, पण मग पुढचा क्रम बरोबर आहे की नाही आपल्याला काय माहिती आणखी. चला पुढचा, समुद्र सापडे उंचीनुसार उतारता क्रम आहे आता. याच्यात हे लक्षात ठेवायचं बघा, पूर्व परीक्षेला शक्यतो काय करतात, पहिल्या 4 शिखरावरती प्रश्न असतो आणि मेन्सला पुढे जायचे की पुढच्या 4, 5, 6 शिखरावर प्रश्न असतो. असा फॉर्मॅट आहे बघा. ठीक आहे, इथं काय येईल बघा, सगळ्यात 1 नंबरला ड आहे. ड न सुरुवात होणार कुठला आहे, हे 2 पर्याय म्हणजे हा पर्याय कटलेत. 2 नंबरला चालले रे, येतं झालं. बाकीचे समजून घ्या, उंची माहीत नसेल तर त्या हिशोबाने विचार करून ठेवा, किंवा मग तुम्हाला हे काहीच माहीत नाही अशा फॉर्मॅटमध्ये चला. इथं ड आहे, हे आणि हे ब आहे, 4 ते पर्याय कुठं लागले इकडे, मग 2 राहतात. 4 मधून 2 पर्याय आले म्हणजे 50% प्रॉबिलिटी वाढवू शकतो आपण. त्याच्यानंतर मग इथं बघा, ड नंतर क येतं, इथं आहे, इथं क आहे, मग आपल्या हिशोबाने हे येत आहे. अलग लक्षात. ठीक आहे. कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी नद्याच्या जलविभाजक आहे, तुम्हाला सांगितलं होतं एकतर जलविभाजक विचारला जाईल किंवा क्रम विचारला जातोय. तापी आणि गोदावरीचे जलविभाजक कुठले, मग सातमाळा अजिंठा. सातमाळा अजिंठ्याच्या उत्तरेकडे तापी नदीचे खोरे, दक्षिणेकडून गोदावरी नदीचं खोरे आहे. आता हे मुख्यचा प्रश्न आहे काही लगे. आता मुख्यचे प्रश्न आपण प्रिलिमची तयारी करतोय म्हणजे आखरी जाईल अवघड एवढे जाईल, याच्यापेक्षा अवघड काय असणार आहे. ठीक आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. आता हे थंड हवेचे ठिकाण विचारलं प्रश्न. तोरणमाळ कुठं आलंय, नंदुरबार. तालुका विचारला असतात मग अक्राणी. डोंगर विचारला असता सातपुडा. सातपुडा डोंगर रांगेला नंदुरबार जिल्ह्यातलं काय म्हणतात, तोरणमाळ. एक वेळेस प्रश्न काय होता हे पण लक्षात ठेवा. आता हे तोरणमाळ डोंगराचं पण नाव आहे, तोरणमाळ थंड हवेच्या ठिकाणाचं पण नाव आहे, आणि इथं जे पठार आहे त्याचं नाव पण तोरणमाळाचे. म्हणून एक वेळेस प्रश्न होता, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतातील तोरणमाळ काय म्हणून प्रसिद्ध आहे. मग खाली दिलं थंड हवेचे ठिकाण, ब दिलं नदी, क दिलं पठार, ड दिलं एक थंड हवेचे ठिकाण, एक पठार आणि एक डोंगर आणि एक नदी. मग नदी सोडून द्यायच्या बाकीच्यांची नावं येतात ती. ठीक आहे. चला, थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हे जोडायला सांगितलेलं आहे. आता हे सोडून द्या, कारण हे तर पाठच आहे तुमच्या, हे नवीन तुम्हाला कुठं डोकं लावायचं याला. आपलं असं चालू आहे की बाबा दुसरी पर्याय आपलं आंधी जे आंधी न राहता ते थोडं डोळसपणे झालं पाहिजे. इथं काय समजतं, हे 2 पैकी उत्तर आहेत. ठीक आहे. इथं 1 2 हे 1 2च सारखं झालं ते. ओके, इकडं काय लक्षात येतं, इथं हे लक्षात येते, कारण इथं हे लक्ष माझ्या हिशोबानं असं येतं बघा. पण आता बघा आणखीन इकडं पर्याय आता तुमची माहीतच असेल तर त्या हिशोबानं चला. हे बघा, एक माहीत असेल ते निवडा. मग आता हे बघा 4 येते म्हणजे आपला फॉर्मॅट पहिला इथं बरोबर येतोय. रायगडमध्ये कुठला येईल, माथेरान 1 नंबर. 4 नंतर 1 म्हणजे हे उत्तर येते. हा फॉर्मॅट पुढे जास्त जाऊ नका, इथंच फक्त निवडण्यासाठी वापरा फक्त, कारण पुढचे पर्याय लागूच होतील याची गॅरंटी नाही दिसू लागली. फक्त इथं लागू होतोय पहिल्यापासून. ठीक आहे. मग असे अनुभव घेत चालायचे ना आपण आपले. आता हे पठारावरचा प्रश्न आहे बघा. ठीक आहे. चला मग पठाराबद्दल थोडक्यात लक्षात घ्या. शेवटचा मुद्दा क्लिअर करून घेऊ आपलं. ठीक आहे. इथं डोंगररांग आहे आणि याच्या पूर्वेकडचा पट्टा पठारी प्रदेश आहे. किती लांबी याची, 750 किलोमीटर. टोटल लांबी 800 किलोमीटर आहे. हे भाग सोडून द्या आता, 750 आणि ही लांबी दक्षिण उत्तर 700 700 आहे. आणि हा एरिया येतो 2,70,000 चौरस किलोमीटर, म्हणजे महाराष्ट्राच्या एरियाच्या जवळपास 86%. जवळपासचा पर्याय नसेल तर मग 90% पण लक्षात, 86 ते 90% झालंय. दुसरा मुद्दा हा आहे, हा ज्वालामुखीतून बाहेर पडलेला जो लावारस आहे, कुठला, बेसिक लावारस, त्याच्यापासून तयार झालेला आहे.
आणि बेसिक लाव्हारस कुठला बाहेर पडलेला आहे? बेसॉल्ट. बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. बेसॉल्ट खडकाची जाडी या ठिकाणी जास्त आहे. किती आहे? 900 मीटर आहे. इकडं लाव्हारस कमी गेला त्यामुळे इकडची जाडी किती आहे? आखरे आता इकडचे जर विचारलं आपण तर 300 मीटर आहे समुद्र पातळीपासून उंचीची. इथं 900 मीटर आहे, इथं 300 मीटर आहे. जाडी 15 मीटर आहे पण उंची समुद्र पातळीपासून इथं 900 इथं 300. याचा अर्थ पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना उतार वाढत जातो. लक्षात, दर 1 किलोमीटरला 1 मीटरनं उतार कमी होत जातो म्हणजे वाढत जातो. लक्षात, इकडे जाडी जास्त आहे, इकडे जाडी कमी होत जात असते बघा. ठीक आहे. आणि इकडची जी काही थर होता हा थर वाहून गेला. आता या 4 जिल्ह्यातला बेसॉल्ट खडकाचा थर वाहून गेलेला आहे आणि म्हणून इथं मूळचा जो खडक आहे तो ओपन झालेला आहे. आता मग मूळचा वरचा जो खडक आहे ग्रॅनाइट आहे म्हणून हा ग्रॅनाइट खडक राहिलेला आहे इथं आणि इकडं बेसॉल्ट खडक आहे. या बेसॉल्ट खडकापासून मग रेगुरू माती तयार होते किंवा काळी माती म्हणा. आणि इथं ग्रॅनाइट खडकावरती जास्त पावसाचा परिणाम होऊन आता हा पण खडक राहिलेला नाही. इथं कुठला खडक तयार झाला? आता रूपांतरित खडक तयार झालेले आहे बघा. आणि या रूपांतरित खडकापासून जी माती तयार होते ती तांबड्या रंगाची, पिवळसर रंगाची, कारण इथं लोखंडाचे प्रमाण जास्त आहे, कारण पाऊस जास्त आहे, लोखंडाचे कण जास्त राहतात बघा इथं. म्हणून मग पठाराचे 2 भाग पडतात, पूर्व पठार, पश्चिम पठार. पूर्व पठारी भागात 4 जिल्हे आहेत, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. आणि बाकीचे पश्चिम विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, 25 जिल्हे टोटल पश्चिम पठारी भागात. खानदेशमधले 3, हे 7, 7 आणि 3 10, मराठवाड्यातले 8, 18 आणि हे 7, 25. लक्षात. हां, ते आमचं आता झालेलं आहे, तुम्ही तुमचं डोकं लावत चालत ते. आणि पूर्व पठारी भागात किती जिल्हे? 4, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. पूर्व पठारी भागाची उंची किती आहे? कमी. इकडे उंची मग आता पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना तापमान वाढत जाईल की घटत जाईल? घटत जाईल, कारण उंची वाढत चालली. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना पाऊस वाढत जाईल का घटत जाईल? घटत जाईल, कारण इकडे पाऊस जास्त आहे, इकडे पाऊस कमी आहे. इकडून येणाऱ्या वाऱ्यापासूनही पाऊस पडतो, तिकडून येणाऱ्या वाऱ्यापासूनही पाऊस पडतो, त्यामुळे तिकडे पाऊस जास्त आहे. इकडे पाऊस कमी काय? कारण सह्याद्री डोंगर रांगेला वारे वाढवला जात असल्यामुळे इकडे प्रचंड पाऊस पडून जातो. आणि इकडे मग वारे इकडे खाली उतरले की इकडचं तापमान वाढल्यामुळं आणि इकडं आर्द्रता नाही म्हणून पाऊस इकडे कमी आहे. इथं सर्वात कमी आहे, इथं थोडा वाढतो, इथं आणखीन वाढतो, इथं आणखीन, इथं सर्वात जास्त असं आहे. मग हा बेसॉल्ट खडक आहे, याच्यापासून रेगुलर माती जी चिकन मातीचं प्रमाण जास्त, सर्वात सुपीक माती म्हणतो आपण, म्हणून इथं सगळे पिके येतात बघा. या मातीचं pH बरोबर 7 आहे, न्यूट्रल सॉईल म्हणतो आपण त्याला. आणि सगळे मूलद्रव्य या मातीमध्ये, थोडं नायट्रोजनची कमतरता आहे फक्त, म्हणून युरिया जास्त फेकतो आपण. मग सगळे पिके येतात, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, नगदी पिकं, सगळे पिकं येतात त्याच्यामध्ये. पण ही ॲसिडिक सॉईल आहे, हिचं pH 6 पेक्षा कमी आहे, त्यामुळे इथं फक्त ॲसिडिकच पिके येतात. आणि ॲसिडिक पीक एकच आहे, तांदूळ. म्हणून हा भाताचा पट्टा आहे, धानाचा पट्टा आहे, तांदळाचा पट्टा आहे. लक्षात. इकडं पाऊस जास्त आहे, इथं पाऊस 150 ते 200 सेंटीमीटर आहे बघा. इकडं पाऊस मिनिमम 50 ते मॅक्झिमम 125 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. इथं जंगल जास्त आहे, कारण पाऊस जास्त आहे. इकडं जंगल कमी, इकडं जंगल कमी, म्हणून इकडं शेती, म्हणून शेतीवर आधारित उद्योगधंदे. इथं जंगल आहे, जंगलावर आधारित उद्योगधंदे. हा रूपांतरित खडक आहे, म्हणून सर्वात जास्त खनिजे इथं सापडतात. महाराष्ट्रात जेवढे खनिजे सापडतात ना, त्यातले 90% खनिजे या पट्ट्यामध्ये बघा. म्हणून खनिजांनी सुसंपन्न जिल्हा कोणता, असा एकदा प्रश्न होता, चंद्रपूर. म्हणजे या 4 जिल्ह्यामध्ये जो असेल पर्याय तो जास्त करून, पण जास्तीत जास्त सापडतो कुठं? मग चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. इकडं मग सर्वात कमी असणार आहे, इकडे या 2 जिल्ह्यात सापडतं बघा, पण पठारावर नाही येत आता. ठीक आहे, या पद्धतीनं लक्षात ठेवायचं बघा. झालं का? ठीक आहे. मग पठारावरची स्थानिक नावं लक्षात ठेवा. डोंगर रांगा जी आहेत ना इथं, तिथं पण पठार आहेत. जसं इथं तोरणमाळचे पठार आहेत, इथं गाविलगडचे पठार आहेत, इथं तळेगावचे पठार आहेत, बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाण्याचे पठार आहेत, नाशिकमध्ये मालेगावचे पठार आहेत, नगरमध्ये नगरचे पठार आहेत, पुढं बालाघाटचे मांजराचे पठार म्हणतात इथं. इथं सासवडचे पठार पुणे जिल्ह्यामध्ये, इथं पाचगणीचे पठार, औंधचे पठार, इथं खानापूर जतचे पठार आहे. तर इथल्या पठारांचे स्थानिक नाव आहे. पठारावर ज्या डोंगररांगा आहेत त्याच्यावरती जे काय पठार आहे त्यांचे ते स्थानिक नावं लक्षात घ्यायचे.
ठीक आहे. मग याच्यावरती जे प्रश्न आहेत ते प्रश्न थोडक्यात बघून घेऊ एकदा. हा प्रश्न झाला होता शेवटचा आपला. महाराष्ट्र पठार मुख्यत्वे कोणत्या खडकापासून बनलेले आहे? इथं पर्याय समजत नसेल इंग्लिशमध्ये बघायचं. इंग्लिशमध्ये मग बेसॉल्ट राहील. याला मराठीत त्याने ते गुगल ट्रान्सलेट केलेले प्रश्न आहे ते. चालेल. दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालीचे पुरावे काय? म्हणजे ज्वालामुखी फाटला गेला त्याचा पुरावा काय? सध्या पूर्ण महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये गरम पाण्याचे झरे. याचा अर्थ बऱ्याच ठिकाणून अजून पाणी बाहेर येतं, ते गरम पाणी, कारण आतली गरम हवा बाहेर येण्याचा मार्ग तो आहे. लक्षात. लावाचे थर आहे हे ठीक आहे, पण कशावरून मग ते आणखी त्याचे सध्याचे पुरावे काय? तर सध्याचे पुरावे हे अगोदरचे आहेच ना. मग ते दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्यात किती भाग व्यापले गेलेले? हे दक्षिणी पठार असं म्हणायचं नाही, हे ट्रान्सलेट केलेलं आहे. यांना म्हणायचं दख्खनचे पठार. ते इंग्लिशमध्ये बघायचं थोडं. ठीक आहे. किती भाग व्यापला गेलेला आहे? मग 86% भाग व्यापला गेलेला आहे. निर्मिती कशानं झाली? कशानं झाली मग? हे बघा, भूकंपन आता होणार नाही. संचयन झालं, पण कशाचं? लावाराचं संचयन पाहिजे, पण ते नाही दिलं ना त्याने. संचयन म्हणजे नदीनं वाहून आलेला गाळ पण होऊ शकतो. भूप्रक्षेप म्हणजेच भूकंप आहे. ठीक आहे. म्हणजे काय? भ्रंशमूलक उद्रेक. उद्रेक म्हणजे ज्वालामुखी. ज्वालामुखी उद्रेक असं म्हणावं लागतात त्याला. सांगा आता. प्रश्न वाचा. कोणता भाग सोडून द्यायचा? कोणत्या भागात बेसॉल्ट नाही असं म्हणायचं त्यांना? कोणत्या भागात नाही? आणि याच्यात पुढच्या वर्षी प्रश्न उलटा होतो. याच्या पुढच्या वर्षी प्रश्न आहे, पूर्व विदर्भ व कोकण सोडून इतरत्र खालीलपैकी कोणता खडक आढळतो? बेसॉल्ट आढळतो. मग ही दोन भाग सोडून कोणता आढळतो मग खडक? बेसॉल्ट, ग्रॅनाइट, रूपांतरित, जांबा असे खाली पर्याय होते. मग ठीक आहे. मग मला सांगा, या भागामध्ये कोणता खडक आहे? रूपांतरित आहे. रूपांतरित खडक किती टक्के महाराष्ट्राचे? आता हा 86% असेल तर हा उरलेला 14% असेल ना. तुम्ही छापा पण माहिती करून द्या म्हणता, काटा पण सांगा म्हणतो, म्हणजे अवघडच काम होईल ना. ते तुम्ही तुमचं डोकं लावत चला की. 86 म्हणजे उरलेलं हे असेल ना. कारण प्रश्न असे उलटे पालटे होताना आपण थोडं त्या अँगलनं बघत चला. आता राज्यसेवेचे म्हणून अबकड आहे. तुम्हाला इतके अबकड राहणार शक्यता नाही. दख्खनचे पठार बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे, बरोबर आहे? ओके, बरोबर आहे. पठारावर बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीची उद्रेकातून झालेल्या लावा रसाच्या संचयनानं झालेली, बरोबर आहे. झालं उत्तर. नाही, 1 नंबरचं उत्तर आहे. दोन्ही पण बरोबर आहे. ठीक आहे. ओके, झालेली आहे आपलं. 2 प्रकरणं आपले झालेले आहेत. आता दुपारून आपल्याला जे मेन 100% त्याच्यावर प्रश्न आहेत ते म्हणजे लोकसंख्या, खनिज संपदा आणि झालं तर वाहतूक. ही 3 प्रकरणं झाली म्हणजे भूगोलाचे मग जवळपास 7 ते 8 प्रश्न फिक्स तेवढे मॅटर आपलं झालेले आहेत. आणि मग आता उरलेल्या 2 प्रश्नामध्ये आपल्याला मृदा भारताची किंवा महाराष्ट्राची, वनस्पती भारताची किंवा महाराष्ट्राची, राष्ट्रीय उद्यान आहे, लक्षात ते मुद्दे आहेत बघा. मग ते मुद्दे नंतर क्लिअर करू आपण. आजच्या आज हे करू, उद्या जेणेकरून मग इकॉनॉमिक्सला आपल्याला वेळ देता येईल बघा. ठीक आहे. थांबू आपण आता. बरोबर 3 वाजता भेटू आपण.